आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत तलाठी भरती 2026-27 साठी मोस्ट IMP PYQs क्वेश्चन जे आहेत त्या संदर्भातले 100 प्रश्न आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण ते बघण्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन IMP व्हिडिओचे अपडेट जे काही आहेत ते लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग वेळ न दवडता या ठिकाणी विषयाला सुरुवात करूयात. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये रक्तातील साखरेचे ग्लुकोजचे जे प्रमाण आहे ते नियंत्रित करणारे इन्सुलिन हे संप्रेरक हार्मोन शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड का जठर? तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे स्वादुपिंड. आता स्वादुपिंड याच्यामध्ये असणाऱ्या आयलेट्स ऑफ द लँगरहॅन्स मधील बीटा पेशीद्वारे इन्सुलिनची निर्मिती होते आणि इन्सुलिन हे रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजचं जे रूपांतर आहे ते ग्लायकोजेन मध्ये करून साखरेची पातळी नियंत्रित ठेवतं. आता इतर पर्याय चुकीचे आहेत का? नाही आहे. तर इतर पर्यायांचं जे उत्तर आहे ते आहे पहिलं यकृत. का नाही आहे? तर यकृतामध्ये किंवा यकृत हा हे काय काम करतं? तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, तिथं पित्तरस तयार होतो. लक्षात ठेवा, यकृतामध्ये पित्तरस तयार होतं, पण ते साठवलं पित्ताशयात जातं, म्हणजे गॉल ब्लॅडर मध्ये साठवलं जातं, हे लक्षात घ्या. मूत्रपिंडामध्ये काय केलं जातं? तर या ठिकाणी मूत्रपिंडाचं मुख्य काम काय? रक्त गाळायचं काम आणि लघवी तयार करायचं काम आहे. जठरामध्ये काय होतं? तर या ठिकाणी पचनासाठी जे हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला HCl म्हणतात ते आणि पेप्सिन जे असतं ते या ठिकाणी स्त्रवतं. मला एक सांगायचं आहे ऑडियन्सला की या ठिकाणी हे जे प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत ते बरोबर ऑप्शन व्यतिरिक्त या ठिकाणी राहिलेले जे 3 ऑप्शन्स आहेत त्या 3 ऑप्शनचे ऍक्च्युअली आन्सर काय असणार आहेत किंवा त्यांच्यासाठी विचारला जाणारा प्रश्न काय आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे एक सूचना अशी असणार आहे की वही पेन घेऊन बसा आणि तुम्ही तुमचे जे नोट्स आहेत ते या ठिकाणी तयार करायचे आहेत, कारण 100 प्रश्नांव्यतिरिक्त वरून आणखीन 3 प्रश्न सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे तयार होणार आहेत. या 1 ते 1.5 तासाच्या व्हिडिओमध्ये तुमचे 300-350 प्रश्न हे आरामात कव्हर होणार आहेत सामान्य विज्ञानाचे. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमचा हा जो काही फोकस स्टडी असणार आहे तो खूप IMP आणि खूप महत्वाचा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा स्पीडमध्ये आहे पण ऍडजस्ट करून घ्या, फोकस राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे, संश्लेषणाच्या म्हणजे फोटोसिंथेसिस या क्रियेमध्ये वनस्पती कोणत्या वायूचे शोषण करतात आणि कोणता वायू बाहेर सोडतात? 2015 आणि 2019 साली हा विचारलेला प्रश्न आहे. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ऑक्सिजन शोषतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. कार्बन डायऑक्साईड शोषून घेतलं जातं आणि ऑक्सिजन सोडलं जातं. नायट्रोजन शोषून घेतलं जातं, ऑक्सिजन सोडलं जातं. हायड्रोजन शोषून घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड सोडलं जातं. याचं अचूक उत्तर तुम्हाला सगळ्यांनाही माहिती असणार आहे की याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतलं जातं आणि ऑक्सिजन सोडलं जातं. कारण यामध्ये वनस्पती जे असतात त्यांच्या अन्न तयार करण्यासाठी म्हणजे हरितद्रव्यांच्या आणि सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड मुळाद्वारे पाणी शोषून ग्लुकोज तयार करतात आणि या रासायनिक प्रक्रियेमध्ये जे बायो प्रोडक्ट्स जे असतात ते बाय प्रोडक्ट्स म्हणून ऑक्सिजन हवेमध्ये या ठिकाणी सोडला जातो. मग आता पुढचे जे काही ऑप्शन्स आहेत त्या पुढच्या ऑप्शनचा या ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर पुढचा जो काही प्रश्न आहे तो आहे विभवांतर. विभवांतर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? 2023 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे अचूक पर्याय आहेत ते म्हणजे अॅमीटर, व्होल्टामीटर, गॅल्व्हनोमीटर आणि थर्मामीटर. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे व्होल्टामीटर आहे. आता व्होल्टमीटर काय करतं तर परिपथातील कोणत्याही 2 बिंदूंमधील विद्युत विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर हे उपकरण समांतर जोडणीमध्ये वापरतात. त्याचं एकक आहे व्होल्ट आहे. मग आता इतर पर्याय चुकीचे आहेत का? जसं की अॅमीटर आहे. अॅमीटर काय करतं तर परिपथातील विद्युत धारा जी काही आहे ती मोजण्यासाठी वापरतात. गॅल्व्हनोमीटर काय करतं या ठिकाणी तर परिपथातील अत्यंत सूक्ष्म विद्युत धारा जी काही आहे ती आहे किंवा नाही म्हणजे उपस्थिती आहे की नाही हे शोधलं जातं, म्हणजे थोडासाही करंट आहे का. त्याच्यानंतर थर्मामीटर काय केलं जातं तर वातावरणातील तापमान जे काही आहे ते शोधलं जातं. म्हणजे बघा या ठिकाणी 3 प्रश्न तुमचे तयार होतात, म्हणून म्हणते की वही पेन घेऊन बसा. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणता ऍसिडचा गुणधर्म नाही? बरं का, आम्लाचा गुणधर्म नाही असं म्हटलेलं आहे. ऍसिडची चव आंबट असते, ऍसिड निळा लिटमस कागद लाल करते, ऍसिडचा pH 7 पेक्षा कमी असतो का ऍसिड स्पर्श केल्यानंतर बुळबुळीत लागतो? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ऍसिड स्पर्श केल्यानंतर बुळबुळीत लागतो. कारण याचं स्पष्टीकरण असं आहे म्हणजे की स्पर्श केल्यानंतर जे काही ऍसिड आहे, आम्लारी जे काही आहे ते बुळबुळीत लागतात, हा त्याचा गुणधर्म. उदाहरणार्थ साबण, त्यामुळे ऍसिडची ह्याची काही तुलना होऊ शकत नाही. म्हणजे हा ऍसिडचा गुणधर्म नाहीच आहे, हा आम्लारीचा गुणधर्म आहे, हे लक्षात घ्या. मग आता ऍसिडची जी काही चव असते ती आंबट असते की हो असते. ऍसिड मध्ये निळा लिटमस लाल होतो. ऍसिडचा pH जो काही आहे तो 7 पेक्षा कमीच आहे. पुढचा आहे, मानवी शरीरातील रक्त गोठण्याच्या म्हणजे ब्लड क्लॉटिंग क्रियेमध्ये कोणते जीवनसत्व
अत्यंत महत्वाचे ठरते. व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के और व्हिटॅमिन डी. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे व्हिटॅमिन के. कारण का याचं अचूक उत्तर के का आहे? कारण व्हिटॅमिन जीवनसत्व के जे काय आहे त्याच्यामध्ये यकृतात प्रोथॅम्बिन नावाचं जे प्रथिन आहे ते तयार व्हावे लागते, ज्याच्या निर्मितीसाठी के जीवनसत्व आवश्यक आहे. मग ए काय करतं? ए डोळ्यांसाठी म्हणजे रातंधळेपणा येऊ नये याच्यासाठी. व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी असेल, स्कर्वी रोगाचा आजार टाळण्यासाठी आहे किंवा आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आहे. जीवनसत्व डी काय करतं? तर आपली हाडं मजबूत करण्याचं या ठिकाणी काम करतं. खालीलपैकी कोणता वायू ग्रीनहाऊस वायू म्हणून ओळखला जात नाही? त्याचं याचे पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, मिथेन आहे, नायट्रिक ऑक्साईड आहे आणि ऑर्गन आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ऑर्गन आहे. का आहे? कारण याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की इथं ऑर्गन हा वातावरणातील निष्क्रिय वायू आहे. तो उष्मा किंवा इन्फ्रारेड किरणे शोषून घेत नाही, त्यामुळे तो पृथ्वीचं तापमान वाढण्यासाठी काही कारणीभूत ठरत नाही. पण इतर जे पर्याय जसे की कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यानंतर मिथेन आहे, आणखीन नायट्रस ऑक्साईड आहे, हे जे काही आहे ते हरित म्हणजे ग्रहातीलच आहेत. पण यांचं प्रमाण जे आहे, जसं की आता कार्बन डायऑक्साईड हा मानवनिर्मित हरितगृह परिणामासाठी जबाबदार असलेला सर्वात महत्वाचा वायू आहे हा, बरोबर. आणि मिथेन जो काही आहे CO2 पेक्षा 25 पटीने अधिक उष्णता शोषून घेणारा तीव्र हरितगृहांमध्ये वापरला जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे नायट्रस ऑक्साईड. हा सुद्धा उष्णता रोखून ठेवणारा अत्यंत ग्रीनहाऊस मध्ये उपयुक्त वायू आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑर्गन. पुढचं आहे मानवी डोळ्यातील कोणत्या भागाद्वारे डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण जे काही आहे ते नियंत्रित केलं जातं. म्हणजे डोळ्यांवरती जो प्रकाश आहे तो नियंत्रित करायचं काम कोण करतं यापैकी? कार्निया, बुबुळं, बाहुली का मग दृष्टीपटल? याचं अचूक उत्तर आहे बुबुळं. कारण का? की डोळ्यामधील जी बुबुळं असतात ती रंगीत स्नायूंचा एक भाग असतो. हा प्रकाशाच्या तीव्रतेनुसार बाहुलीचा म्हणजे प्युपिलचा जो काही आकार आहे तो लहान मोठा करत असतात, आकुंचन प्रसरण पावायचं काम करतात आणि डोळ्यामध्ये जाणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण नियंत्रित करतात. हे लक्षात आलं. मग कार्निया काय करतात? तर कार्निया डोळ्याच्या बाहेरील पारदर्शक जो भाग असतो, जो प्रकाशाचं अपवर्तन करतो, त्याला कार्निया असं म्हणतात. बाहुली काय करते? या ठिकाणी एक छोटस छिद्र असतं ज्यातून प्रकाश जातो, पण स्वतः आकार नियंत्रित या ठिकाणी करत नाही. मग त्याचा आकार नियंत्रित कोण करतं? तर बुबुळ करतं. हे लक्षात घ्या. आणि दृष्टीपटल काय करतं? तर दृष्टीपटल या पडद्यावरती वस्तूची प्रतिमा तयार होते आणि ती चेतासंस्थेद्वारे मेंदूपर्यंत काय केली जाते? पोहोचवली जाते. त्याच्यामुळे दृष्टीपटल म्हणजे हे प्रत्येकाची कामं तुम्हाला कळाली. कार्निया म्हणजे काय? तर बाहेरील पारदर्शक जो भाग आपल्याला दिसतो, जो फुगीर असतो तो भाग. बाहुली काय करते? तर आकुंचन प्रसरणाचं काम जे काही आहे ते बुबुळाद्वारे केले जातं आणि छोटंसं छिद्र असतं ज्याच्यातून प्रकाश जातो, बरोबर. आणि दृष्टीपटलावरती काय होते? ऍक्च्युली जी काही प्रतिमा असते ती दृष्टीपटलावरती या ठिकाणी तयार होते आणि चेतासंस्थेद्वारे ती मेंदूपर्यंत पोहोचवली जाते. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ध्वनीचा वेग. द स्पीड ऑफ साऊंड खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? आता या ठिकाणी जे पर्याय तुम्हाला दिसतात की नाही, त्या पर्यायांमध्ये एक पर्याय असा लपलेला आहे की ज्याच्यामध्ये सर्वात कमी सुद्धा म्हणजे ध्वनीचा वेग जो काही आहे तो सर्वात कमी कशात होतो हा पर्याय सुद्धा, ह्याचं उत्तर सुद्धा म्हणजे हा शब्द सुद्धा या ठिकाणी लपलेला आहे. पहिला पर्याय हवा, पाणी, पोलाद की मग पोकळी. आता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, ध्वनीचं जे प्रसारण असतं त्याच्यासाठी कणांचं कंपन होणं गरजेचं असतं, बरोबर. म्हणजे तिथं कण लागतात आणि त्या कणांना कंपन होणं आवश्यक असतं. मग हे स्थायू पदार्थ जे असतात त्या पदार्थामध्ये हे अणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात, म्हणजे खूप खूप चिकटून असतात. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पोलाद. पोलादामध्ये सगळ्यात जास्त होत असतं, हे याचं अचूक उत्तर आहे. द्रवात त्यापेक्षा जरासं कमी होतं, हे लक्षात घ्या. द्रवात म्हणजे पाण्यात. आणि हवेमध्ये त्याहून कमी होतं, हे त्याहून लक्षात घेण्यासारखं आहे. आणि सगळ्यात अगदी होतच नाही, ध्वनीचं प्रसारण अगदीच कमी आहे किंवा नाहीच म्हणा अगदी, ते म्हणजे निर्वात पोकळीमध्ये अजिबात ध्वनीचं प्रसारण होत नाही. तर हे त्याचं उत्तर आहे. कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये लोखंडी खिळा ठेवल्यास द्रावणाचा निळा रंग बदलून हिरवा होतो. हे खालीलपैकी कोणत्या रासायनिक प्रक्रियेचे उदाहरण आहे? विस्थापन अभिक्रिया, संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया का मग दुहेरी विस्थापन अभिक्रिया? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जे कॉपर सल्फेट आहे त्याच्या द्रावणामध्ये जेव्हा खिळा टाकला जातो तेव्हा जी क्रिया घडते, जी अभिक्रिया जी घडते तिला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. कारण खिळा हे तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे आणि त्यामुळे लोखंड कॉपर सल्फेट मधील तांब्याला विस्थापित करते आणि फेरस सल्फेट तयार होते, त्यामुळे द्रावण हिरवं होतं. आणि इतर पर्याय आता संयोग अभिक्रिया म्हणजे काय? या दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र येऊन एकच उत्पादन तयार होतं. अपघटन म्हणजे काय? तर अपघटनामध्ये काय होतं की एकाच संयुगाचे तुकडे होऊन दोन
किंवा अधिक पदार्थ तयार होतात. दुहेरी विस्थापन म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही दोन्ही संयुगातील आयनांची जी काही अदलाबदल आहे ती होते. म्हणजे या ठिकाणी लोखंडाने तांब्याची जागा घेतली या पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे, पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? 2015 साली हा प्रश्न विचारलेला. लुई पाश्चर, अलेक्झांडर फ्लेमिंग, एडवर्ड जेनर का रॉबर्ट कोच? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग. कारण यांनी 1928 मध्ये पेनिसिलिन नोटॅटम या बुरशीपासून जगातल्या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लावला. तर लुई पाश्चर यांनी मग काय केलं, तर यांनी रेबीजचा शोध लावला. आणि पाश्चर याच्यावरून लक्षात ठेवा, दूध पाश्चरायझेशनचं जे काही प्रक्रिया आहे ती सुद्धा प्रक्रिया यांनी शोधून काढली. एडवर्ड जेनर यांनी काय केलं, तर देवी म्हणजे स्मॉलपॉक्स जे काही आहेत या आजारावरील पहिली जी काही लस आहे ती शोधून काढली. कोच यांनी काय केली, तर क्षयरोगावरती आणि कॉलरावरच्या जीवाणूंचा यांनी शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन, पोषण या तत्वाचं शोषण मुख्यत्वे कोणत्या अवयवामध्ये पूर्ण होतं? जठर, लहान आतडं, मोठं आतडं का यकृत? लक्षात घ्या, अन्नाचं पूर्ण पद्धतीनं पोषण आणि पचन जे काही आहे ते कोणत्या भागामध्ये होतं? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लहान आतडे. कारण कसं होतं की लहान आतडे जे काही आहेत ते अन्नाचं संपूर्ण रासायनिक पचन लहान आतड्यामध्ये पूर्ण होतं. लहान आतड्यांच्या आतल्या भागामध्ये भिंतींवरती विली नावाचे सूक्ष्म स्नायू जे असतात ते असतात आणि ते पचलेल्या अन्नामध्ये पचलेले जे काही अन्न आहे ते रक्तामध्ये शोषून घ्यायचं मुख्य काम करतात. मग आता इतर पर्याय चुकीचे आहेत का, तर नाही. त्याच्यामध्ये काय होतं की जठर जे काय ते काय करतात, तर प्रथिनांचं आंशिक पचन होतं. अन्न घुसळण्याचं जास्तीत जास्त काम हे जठरामध्ये पूर्ण होतं. म्हणजे पूर्ण शोषणाची क्रिया इथं जठरात होते का, नाही होत. मोठ्या आतड्यामध्ये काय होतं, तर मोठ्या आतड्यामध्ये जे पचलेलं अन्न असतं ते मुख्यत्वे करून पचल्यानंतर जे पाणी किंवा क्षार असतात ते शोषून घेतलं जातं आणि उर्वरित जे राहिलेले पदार्थ आहेत ते शरीराबाहेर टाकले जातात. आणि यकृत जे काही आहे लिव्हरमध्ये त्यात एक ग्रंथी असते जी पित्तरस, ज्याला आपण पित्तरस जे असतं ते तयार होतं. पण पचनाची जी काही प्रत्यक्ष जागा आहे ती लहान आतडेच आहे. मी परत सांगते, यकृतामध्ये पित्त तयार होतं पण तिथं पित्त नसतं, ते साठवलं जातं गॉल ब्लॅडर मध्ये, त्याची जागा वेगळी असते. समुद्राची खोली मोजण्यासाठी आणि पाण्याखालील वस्तूचा शोध घेण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचा म्हणजे याचे पर्याय आहेत, रडार आहे, सोनार आहे, लेझर आहे का मेजर आहे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सोनार आहे. आता सोनार का, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की सोनारमध्ये श्राव्यातील ध्वनी तरंगांचा म्हणजे अल्ट्रासोनिक जे साऊंड वेव्ज आहेत ते वापरून पाण्याखाली तळाशी असणारी जी काही वस्तू आहेत किंवा पाणबुड्या असतील किंवा त्याची खोली जी काही समुद्राची ती मोजली जाते. रडारमध्ये काय केलं जातं की हवेमध्ये उडणारे विमान आहेत, हेलिकॉप्टर आहेत, क्षेपणास्त्र आहेत, त्यांची दिशा किंवा अंतर मोजण्यासाठी रेडिओ तरंगाद्वारे याचा वापर केला जातो. लेझर हे काय आहे, तर अत्यंत केंद्रित असे प्रकाश किरण बनवण्याचं जे काही तंत्रज्ञान आहे ते, म्हणजे याच्यामध्ये समुद्राची खोली वगैरे काय मोजण्यासाठी याचा वापर केला जात नाही. त्याच्यानंतर मेजर जे काय आहे ते मायक्रोवेव्ह लहरींचं विवर्धन जे काय आहे ते करणारं हे उत्पादन आहे. पुढचं आहे, लिंबू, संत्री आणि मोसंबी यासारखे खाऱ्या आंबट फळांमध्ये कोणते ऍसिड प्रामुख्याने उपलब्ध होते किंवा आढळते? ऍसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड का टार्टरिक ऍसिड? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे. शक्यतो आंबट जी फळं असतात किंवा सायट्रिक ऍसिड कुळातली फळं ही आंबटच असतात नैसर्गिकरित्या, त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे आणि जीवनसत्व सी याची कमतरता भरून काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ऍसिटिक ऍसिड जे आहे ते कशात आढळतं, तर ते विनेगरमध्ये आढळतं. लॅक्टिक जे आहे ते ताकामध्ये आढळतं आणि टार्टरिक जे आहे ते चिंचेमध्ये आणि मुख्यत्वे करून द्राक्षांमध्ये आढळणार आहे. धातूंच्या विद्युत वाहकतेच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणता धातू विजेचा सर्वोत्तम वाहक मानला जातो? पर्याय बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं किंवा पर्याय बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तांबे, अल्युमिनियम, चांदी, सोने यातलं सोनं असेल बरोबर किंवा तांबे असेल, पण नाही बरं का. याच्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चांदी आहे. तर हे सर्वोत्तम वाहक मानलं जातं बरं का. हा प्रश्न यायची शक्यता दाट आहे कारण चांदीची रोधकता सर्वात कमी असते, त्यामुळे सर्व धातूमध्ये चांदी हा विजेचा सर्वात उत्तम वाहक मानला जातो. आणि मग बाकीचे पर्याय नाहीत का, तर आहेत की. तांबे जे आहे ते चांगला वाहक आहे, पण चांदी महाग असल्यामुळे आपण घरातल्या वायरिंगसाठी काय करतो, तांबे वापरतो. मग अल्युमिनियम पण चांगला वाहक आहे. मग तांब्यापेक्षा जरी कमी वाहकता असली तरी वजनाने हलका असल्यामुळे बऱ्याचदा विजेच्या खांबांमध्ये अल्युमिनियम वापरला जातो. सोनं हे उत्तम वाहक आहे, पण चांदीपेक्षा जास्त वाहकता त्याच्यामध्ये आढळत नाही. पुढचं आहे ते म्हणजे मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मोठी ग्रंथी, लहान ग्रंथी, मोठं हाड, लहान हाड, मोठी पेशी, लहान पेशी, हे सारे प्रश्न जे आहेत ते येतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा की लहान विचारलं तर मोठं काय आहे. मग
हे सुद्धा आपल्या ध्यानात येणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. थायरॉइड आहे ग्रंथी, पियूषिका ग्रंथी आहे, यकृत आहे का स्वादुपिंड आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा की छोटी ग्रंथी सुद्धा कोणती आहे. आता त्या अगोदर बघूयात लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे. तर याची जी सगळ्यात मोठी जी ग्रंथी आहे ती जी काय आहे ती लिव्हर म्हणजे ज्याला आपण यकृत म्हणतो ती आहे. कारण यकृत हे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, जवळजवळ 1.5 किलो वजन असतं. ती शरीरातील चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम जे काय आहे त्या ठिकाणी नियंत्रित करतं. विषारी घटक शरीराबाहेर टाकण्याचं काम सुद्धा या ठिकाणी होत असतं. मग आता जी थायरॉइड आहे त्या ग्रंथीबद्दल बोलायचं झालं तर गळ्यामध्ये फुलपाखराच्या आकारासारखी असणारी सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे. पण एकूण शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृतच मानली जाते. पियूषिका ग्रंथी हिला ज्या मास्टर ग्लँड असं म्हटलं जातं ती आकाराने वाटाण्याच्या दाण्या एवढी लहान असते. म्हणजे हिला पिट्युटरी ग्लँड असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सगळ्यात मोठी ग्लँड सर्वात लहान कुठली आहे तर ती पियूषिका आहे. तिला मास्टर ग्लँड असं सुद्धा म्हटलं जातं. वाटाण्याच्या दाण्या एवढी छोटी ती असते आणि सगळ्यात मोठं जे असतं ते यकृत हे 1.5 किलो वजनाचं असतं. आता स्वादुपिंड काय करतं तर शरीरातील सगळ्यात मोठी दुसरी ग्रंथी मानली जाते. 2 नंबरची जी काही आहे ती ग्रंथी म्हणजे स्वादुपिंड आहे. तर आता हे स्वादुपिंड जे आहे ते दुसऱ्या नंबरचं येतं. पुढचा आहे प्रश्न तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे. अणुवस्तुमानांक, अणुअंक, न्यूट्रॉनची संख्या का मग घनता. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अणुअंक. बी ऑप्शन हा याचं अचूक उत्तर आहे. हेनरी मोसेल यांनी 1913 मध्ये आधुनिक आवर्त सारणी मांडली आणि ही सारणी जी काय आहे ती मूलद्रव्यांच्या अणुअंकावरती चढत्या क्रमाने आधारित आहे. आता इतर पर्यायामध्ये मग आता बघू शकत असेल की अणुवस्तुमानांक जे आहे तो मेंडेलिव्हची आवर्त सारणी आपण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये त्रिक हे जे काही आहे अणुवस्तुमानांकावर आधारित होते. पण ती आधुनिक सारणी नाहीये. आणि सी आणि डी जी काही आहे तर त्याचा आवर्त सारणीशी तसा काही संबंध येत नाही. पुढचा आहे रक्तदाब. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. स्टेथोस्कोप, सेग्मोमॅनोमीटर, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, बॅरोमीटर. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्मिग्मोमॅनोमीटर. याच्यामध्ये आपला जो काही बीपी आहे, आपला जो काही ब्लड प्रेशर आहे तो या ठिकाणी मोजला जातो. मग स्टेथोस्कोप मध्ये काय केलं जातं की हृदयाची धडधड जी काही आहे, श्वासांची जी काही हालचाल आहे ती ऐकली जाते. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मध्ये म्हणजे ईसीजी मध्ये काय केलं जातं, यांत्रिक पद्धतीने आपल्या हृदयाची जी काय हालचाल आहे ती हालचाल या ठिकाणी मोजली जाते किंवा त्याचा आलेख आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि बॅरोमीटर काय करतं, बॅरोमीटर हे आपल्या शरीराशी संबंधित नाहीये बरं का, परंतु त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतो हवेचा दाब मोजण्यासाठी. बघा पुढे जाऊन हा प्रश्न आहे एका प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला लक्षात येईल की रक्ताचा दाब मोजण्यासाठी स्मिग्मोमॅनोमीटर आहे, तर हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर आहे. त्यामुळे हे ध्यानात ठेवायचं आहे की कशासाठी काय वापरलं जातं ते. पेशींचे ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणून कोणाला ओळखले जाते. लयतारिका, तंतुकणिका, केंद्रक, रायबोसोम. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे तंतुकणिका. एरवी आपल्याला केंद्रक वाटतं पण नाही, तंतुकणिका हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण तंतुकणिकेमध्ये श्वासोश्वासाद्वारे ऊर्जा म्हणजे एटीपीच्या स्वरूपामध्ये तयार होते आणि ती साठवून ठेवली जाते. त्यामुळे त्यांना पेशींचं ऊर्जा केंद्र म्हटलं जातं. मग लयकारिकेमध्ये काय केलं जातं, ह्यांना आत्मघाती पेशी सुद्धा म्हटलं जातं का, सॉरी आत्मघाती पिशवी सुद्धा म्हटलं जातं. याला सुसाईड बॅग्स म्हणतात कारण याच्यामध्ये टाकाऊ पदार्थ नष्ट होतात. केंद्रक म्हणजे काय तर ब्रेन ऑफ सेल्स असं म्हटलं जातं. कारण केंद्रकामध्ये काय केलं जातं, या ठिकाणी सेल्स वरती नियंत्रण केलं जातं. म्हणजे नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते केंद्रकाद्वारे होतं. रायबोझोम्स हे काय आहे, प्रथिनांचा कारखाना, द प्रोटीन फॅक्टरीज म्हणून सुद्धा या ठिकाणी याची ओळख आहे किंवा याच्याबद्दल बघितलं जातं. पुढचा आहे तो म्हणजे पाण्याची कमाल घनता, जी डेन्सिटी ऑफ वॉटर आहे ती कोणत्या तापमानाला असते. बघा पाण्याची घनता, पाण्याचं उत्कलनांक, द्रवणांक, गोठणांक हे माहिती आहे आपल्याला, पण इथं घनता ज्याला आपण म्हणतो की डेन्सिटी ऑफ वॉटर, मॅक्सिमम डेन्सिटी ऑफ वॉटर हे कोणत्या तापमानाला असतं. 0 डिग्री सेल्सिअसला, 100 डिग्री सेल्सिअसला, 4 डिग्री सेल्सिअसला का -4 डिग्री सेल्सिअसला. तर याचं उत्तर आहे 4 डिग्री सेल्सिअसला. का, कारण तुम्हाला सांगते बघा या ठिकाणी बघा पाण्याचं असंगत आचरणामुळे जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढ झाल्यास पाणी आकुंचन पावते. त्यामुळे 4 डिग्री सेल्सिअसला तापमान जे काही पाणी आहे त्या आकारमानामध्ये सर्वात कमी आणि घनता सर्वात जास्त असते. मग इतर पर्याय चुकीचे आहेत का तर नाही, कारण इथं काय होतं थेट पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. या ठिकाणी ऑलरेडी पाणी गोठलेलं असतं आणि हा जो आहे 100 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा उत्कलनांका बिंदू आहे. त्याच्यामुळे इथं भागी येतच नाही. पुढचा आहे तो म्हणजे मानवामध्ये अनुवंशिकतेचं म्हणजे हेरिडेटी मूलभूत एकक काय आहे. गुणसूत्र, जनुक, पेशीद्रव का पेशीभित्तिका. आता इथं जरासं कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे.
एरवी आपण वाचतो ते गुणसूत्र आपण असं म्हणणार, पण नाही बरं का, गुणसूत्र हे त्याचं अचूक उत्तर आहे, तर जनुक जीन्स हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण गुणसूत्रातला अत्यंत सूक्ष्म आणि त्याला जबाबदार असणारा घटक म्हणजे जनुक आहे. कारण जेव्हा आई वडिलांच्याकडून काही नैसर्गिक गुणधर्म हे मुलाकडे पास ऑन होतात जनुकीय दृष्ट्या, त्याला जनुक असं म्हटलं जातं. गुणसूत्रांच्या जोड्या सुद्धा असतात, नाही असं नाही, पण गुणसूत्र म्हणायचं नाही. त्या ठिकाणी जर जनुक हा ऑप्शन पण आला तर त्या ठिकाणी डीएनए असणाऱ्या जनुकांमध्ये माता पित्यांच्या शारीरिक किंवा मानसिक लक्षणं जी काय आहेत ती संततीमध्ये संक्रमित होतात, म्हणूनच जनुकाला अनुवंशिकतेचा मुख्य भाग या ठिकाणी मांडलेला आहे. आता मग गुणसूत्रावरती जनुके वसलेली असतात, परंतु अनुवंशिकतेचा सर्वात लहान आणि कार्यक्षम एकक म्हणून तुम्ही जनुकाकडे बघायचं. पेशीद्रव जे काय आहेत ते पेशीद्रव आतील द्रव आहे. पेशीभित्तिका ह्या वनस्पतीमध्ये असतात, प्राण्यांमध्ये नसतात, हे ध्यानात घ्या. ॲनेमिया म्हणजे रक्तक्षय हा आजार खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? कॅल्शियम, लोह, आयोडीन का सोडियम? याचं अचूक उत्तर आहे लोह. लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला काय होतं? रक्तक्षय म्हणजे रक्तातल्या तांबड्या पेशीमध्ये ऑक्सिजन वाहून येणारे जे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची गरज असते, शरीरामध्ये लोहाची कमतरता झाल्यास हिमोग्लोबिनचं प्रमाण घटतं आणि ॲनेमिया सारखा आजार होतो. मग कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियम काय करतं? त्याच्या कमतरतेमुळे हाडं दात जी आहेत ती कमकुवत होतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंडा हा आजार होतो. आणि सोडियमच्या कमतरतेमुळे काय होतं की मज्जासंस्थेचं जे कार्य आहे ते नियंत्रित करणार आहे रक्तातील हिमोग्लोबिनशी त्याचा काही संबंध नाहीये, पण एकूणच काय तर मज्जासंस्थेचं जे कार्य आहे ते प्रभावित होतं सोडियममुळे. पुढचा प्रश्न आहे प्रकाश वर्ष. हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रकाश वर्ष लाईट इयर्स हा खालीलपैकी कशाचा एकक आहे? वेळेचं, प्रकाशाची तीव्रता, अंतर का मग प्रकाशाचा वेग? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अंतर. अंतर मोजण्यासाठी म्हणजे डिस्टन्स मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रकाशाने एका वर्षामध्ये पोकळीमध्ये कापलेले एकूण अंतराला एक प्रकाश वर्ष असं म्हणतात. खगोलशास्त्रामध्ये ग्रह, तारे असतील किंवा आकाशगंगामधील प्रचंड अंतर मोजण्यासाठी या एककाचा वापर केला जातो. मग वेळ जी काही आहे ती मूलभूत एकक सेकंदामध्ये मोजली जाते. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कॅडेला वापरला जातो. लक्षात घ्या, कॅडेला हा शब्द या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. बऱ्याचदा या प्रश्नाचा रेफरन्स आतापर्यंत आलेला आहे, पण हा प्रश्न प्रत्यक्षात विचारला नाही, पण ह्या वर्षी मात्र धमकन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया या प्रश्नाची नोंद सुद्धा तुमच्याकडे ठेवा. प्रकाशाची तीव्रता मोजणारे एकक जर कोणतं असेल तर ते कॅडेला आहे. नंतर पुढचा आहे तो म्हणजे बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा जो काही आहे त्याचं रासायनिक नाव काय? सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रोक्साईड का कॅल्शियम कार्बोनेट? याचं अचूक उत्तर आहे ते सोडियम बायकार्बोनेट, हे त्याचं अचूक उत्तर आहे. खाण्याचा जो काही सोडा आहे तो सौम्य आम्लारी धर्मी असून अन्नपदार्थ हलकी करण्यासाठी, फुलण्यासाठी किंवा बऱ्याचदा आपण बघतो ऍसिडिटीमध्ये सुद्धा उपचारासाठी म्हणून याचा वापर केला जातो. मग सोडियम कार्बोनेट काय करतं? वॉशिंग सोडा किंवा धुण्याचा सोडा म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे त्याला कास्टिक सोडा म्हणजे जे साबण बनवण्यासाठी केलं जातं. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट जे काही आहे ती चुनखडी, शाबादी फरची जी काही आहे त्याच्यामध्ये याचा घटक आपल्याला आढळतो. हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. आयएमपी आहे बघा हा. मानवाच्या मध्यवर्ती चेतासंस्थेचा मुख्य भाग असणाऱ्या मेंदूचे मुख्य 3 भाग कुठले? मेंदूचा जे मुख्य 3 भाग आहेत ते कुठले? प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मज्जातंतू. प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्क स्तंभ, मेरुदंड, चेतापेशी, रक्तवाहिन्या, कपाल चेता, मेरू चेता का स्वायत्त चेता? आता हा प्रश्न थोडासा कन्फ्युज करणार आहे आणि तितकाच म्हणजे गोंधळ वाढवणार आहे, पण गोंधळून जायचं नाही. या ठिकाणी नीट लक्ष देऊन बघा. या ठिकाणी मेंदूमध्ये मुख्य जे 3 भाग असतात त्यातला सगळ्यात महत्वाचे 3 भाग कुठले? तर प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क स्तंभ. प्रमस्तिष्क काय करत असतं? तर या ठिकाणी बघा मेंदूचे 3 मुख्य भागातलं प्रमस्तिष्क बुद्धिमत्ता आणि विचार नियंत्रित करतं. अनुमस्तिष्क काय करतं? शरीराचा समतोल राखतं, ज्याला बॉडी पोश्चर म्हणतात ते. आणि मस्तिष्क स्तंभ काय करतं? तर हृदयाचे ठोके, श्वसन याच्यावरती नियंत्रण आणण्याचं काम करतं. मग आता इतर जे पर्याय आहेत, पर्याय ए आहे, सी आहे आणि डी आहे. याच्यामध्ये जी नावं दिसतात तुम्हाला प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मज्जातंतू, कपाल चेता आहे, मेरुदंड आहे, त्याच्यानंतर चेतापेशी आहे, रक्तवाहिन्या आहेत, स्वायत्त, हे सगळे यांचे भाग आहेत. या तिघांचेच हे सगळे भाग आहेत. पण मुख्य 3 भाग कुठले? प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क स्तंभ. लक्षात आलं? पुढचं आहे ते म्हणजे खालीलपैकी कोणता आजार जीवाणू म्हणजे बॅक्टेरियामुळे, बॅक्टेरिया हे लक्षात घ्या, जीवाणू बऱ्याचदा जीवाणू विषाणूमध्ये गोंधळ होतो, बॅक्टेरियामुळे होणार आहे? पोलिओ, क्षयरोग, मलेरिया किंवा कांजिण्या. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे क्षयरोग, म्हणजे ज्याला आपण टीबी म्हणतो. तो जो काही आजार आहे तो हा जीवाणूंमुळे, बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या नावाच्या जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. मग पोलिओ हा विषाणूमुळे होतो. त्याच्यानंतर मलेरिया हा आदिजीवामुळे होणार आहे.
जे प्लाझ्मोडियम नावाचे जे आदिजीव असतात त्याच्यामुळे म्हणजे डासामुळे पसरतो. कांजिण्या जे काही आहेत म्हणजे याला चिकन पॉक्स म्हटलं जातं, तो व्हेरिसिला जोस्टर या विषाणूमुळे म्हणजे हा सुद्धा व्हायरसमुळे होणारा आजार आहे. पुढचा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कुणी मांडला? 2014 साली 19 साली हा प्रश्न रिपीट झालेला आहे. काही वर्षी येईल याची शक्यता नाकारता येते. अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, गॅलिलिओ आहे, सर आयझॅक न्यूटन आहे, मायकल फॅरेडे आहे. आता याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे सर आयझॅक न्यूटन हे याचं अचूक उत्तर आहे. कारण यांनी 1687 साली हा नियम मांडला. त्यानुसार विश्वातील कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करतात आणि हे आकर्षण बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणामध्ये आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणामध्ये असतं. मग आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडलेला आहे. गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. तर फॅराडे यांनी विद्युत चुंबकीय परावर्तनाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, बायोगॅस शेणखत यामधून येणारा मुख्य वायू कुठला आहे? तर मिथेन आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे आणि ब्युटेन आहे. इथं मुख्य वायू कुठला विचारलेला आहे, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मिथेन हा वायू या ठिकाणी. जवळजवळ बायोगॅस मध्ये 55 ते 75% मिथेन वायू असतो. म्हणजे सेंद्रिय कचऱ्याचे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये सूक्ष्म जीवांद्वारे जे विघटन होतं आणि विघटन होऊन हा वायू या ठिकाणी तयार होतो. मग एथेन जे काय आहे, एथेन आता हे कारण हा नैसर्गिक वायूमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात असतो आणि बाकीचे जे राहिलेले दोन आहेत प्रोपेन आणि ब्युटेन हे कुठे आढळतात? तर आपल्या घरच्या गॅसमध्ये म्हणजे एलपीजी असतो की नाही त्याच्यामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानवी शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्याचे मुख्य काम खालीलपैकी कोण करतं? 2019 साली हा प्रश्न विचारलेला आहे. पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, रक्तपट्टिका का प्लाझ्मा? तर ऑक्सिजनचं वहन जे आहे ते वहन करायचं काम तांबड्या पेशी करत असतात, हे विसरायचं नाही. कारण तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन असतं आणि हिमोग्लोबिन फुफ्फुसातील ऑक्सिजनशी संयोग पाहून काय करतं? ऑक्सी हिमोग्लोबिन बनवतं आणि हे संपूर्ण शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवतं. मग आता बाकीचे जे पर्याय जसं की पांढऱ्या पेशी आहेत त्या रोगजंतूंपासून आपलं संरक्षण करतात, यांना सैनिकी पेशी म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यानंतर रक्तपट्टिका काय करतात? ज्याला प्लेटलेट्स म्हटलं जातं, ते जखम झाल्यानंतर रक्त गोठण्याचं काम करतात. प्लाझ्मा ह्या काय करतात? तर जो काही द्रव भाग आहे रक्तातील जो पोषक तत्व किंवा संप्रेरक आणि टाकाऊ पदार्थ वाहून नेण्याचं काम काय करत असतात? प्लाझ्मा करत असतात. घरातील विजेच्या उपकरणांमध्ये संरक्षणासाठी वापरली जाणारी जी फ्यूज वायर असते ती कोणत्या धातूपासून? मिश्र धातूंपासून बनलेली असते. फ्यूज वायर. आता फ्यूज वायर म्हणजे काय? तर जेव्हा बघू शकता तुम्ही की अचानक व्होल्टेज वाढतं आणि मग त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट वगैरे होऊ नये किंवा अचानक तीव्रता वाढून नुकसान होऊ नये याच्यासाठी फ्यूज वायरचा वापर केला जातो. मग ती कोणत्या धातूपासून बनवली जाते हे आधी लक्षात घ्या. मग फ्यूज वायर मध्ये ऑटोमॅटिकली आता बघा याच्यामध्ये सुवाहक वापरणार आहेत का? तर अजिबात वापरणार नाही ना आपण. कारण जर विद्युत सुवाहक असतील तर ते कंटिन्युअसली पास ऑन होत राहणार आहेत. मग ते व्होल्टेज कमी असू दे किंवा जास्त असते. पण आपल्याला काय करायचं आहे की सुवाहक नकोच आहेत. मग सुवाहक नको आहेत याचा अर्थ अगदीच दुर्वाहक वापरायचे का? नाही. तर त्या ठिकाणी आपण इथं काय करायचं? कुठले धातू वापरलेत आधी ते बघूयात म्हणजे तुम्हाला अचूक उत्तर सापडेल. तांबे जास्त आहे, शिसे कसर आहे, निकेल क्रोमियम आहे का अल्युमिनियम आणि लोखंड आहे? आता हे जवळजवळ सगळे जर पर्याय बघितले याचं अचूक उत्तर आधी बघा, लक्षात घ्या. शिसे आणि कसर आहे. शिसे कसर हे का आहेत? कारण याचं जी काही म्हणजे उष्णता जी काही आहे ज्याला आपण एक व्होल्टेज जे काय आहे ते सहन करायची क्षमता जे वितळण बिंदू ज्याला मेल्टिंग पॉईंट म्हणतो खूप कमी आहे. ज्यामुळे परिपथामध्ये जास्त विद्युतधारा आली की लगेच हे वितळतात आणि तिथं तो विद्युतधारेचा प्रवाह जो काही तो कट होतो तिथं. त्याच्यामुळे शिसा आणि कसर वापरला जातो. आणि तांबे जास्त, निकेल, क्रोमियम, अल्युमिनियम आणि लोखंड हे जे काही ते काही प्रमाणात ते सुवाहक आहेत आणि त्यांची जी काही इंटेन्सिटी आहे या शिसे आणि कसरपेक्षा जरा जास्त आहे. सहन करू शकतात ते तो प्रवाह आणि त्यामुळे मे बी जर कंटिन्युअस विद्युत प्रवाह राहिला तर अपघात होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तो टाळण्यासाठी म्हणून मिश्र धातूंसाठी फ्यूज वायर मध्ये या दोन गोष्टी वापरल्या जातात. पुढचं आहे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? रातंधळेपणा, बेरीबेरी, स्कर्वी का मुडदूस? हा प्रश्न आधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्कर्वी आहे. व्हिटॅमिन सी मुळे स्कर्वी हा रोग होतो ज्यामध्ये हिरड्यातून रक्त येतं, लवकर जखम भरी होत नाही आणि सांधेदुखीसारखी लक्षणं सुद्धा या ठिकाणी दिसतात. मग रातंधळेपणा कशामुळे येतो? व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे, B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. मुडदूस हा व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होत असतो. ऍसिड रेन आम्ल वर्षा होण्यासाठी हवेतील कोणते वायू प्रामुख्याने कारणीभूत असतात? कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन, ओझोन का क्लोरीफ्लोरोकार्बन का मग हायड्रोजन? आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे याचं अचूक उत्तर आहे.
आता का? कारण यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की सल्फर डायऑक्साईड जे काही आहे ते कारखाने असतील, वाहनं असतील, यामधून बाहेर येणारा जो काही वायू आहे तो हवेतील बाष्पाशी प्रक्रिया होऊन त्यापासून सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड हे तयार होतात आणि जे पावसाच्या पाण्यासोबत खाली येतात. मग इतर पर्याय जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड जे काही आहे त्यामुळे पाऊस किंचित आम्लधर्मी होतो. बरोबर आहे. पण मुख्य आम्लवर्ष जे आहे ते घडवून आणण्यासाठी सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे मुख्यत्वे जबाबदार आहेत. आणि मिथेन ओझोन हे वायू ग्लोबल वॉर्मिंगच्या हवेच्या प्रमाणाशी संबंधित आहेत. त्यामुळे याचा काही आम्लवर्षाशी संबंध नाही. आणि फ्लोरोकार्बन जे काही ते ओझोनचा थर कमी करण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे आम्लवर्षा याच्याशी काही त्याचा संबंध नाही. मानवी शरीरामध्ये शुद्ध रक्त करण्याचं काम जे आहे म्हणजे रक्त गाळण्याचं बरं का, रक्त शुद्ध म्हणजेच रक्त गाळण्याचं काम जे ते कोणत्या अवयवात होतं? हृदय, यकृत, मूत्रपिंड का फुफ्फुस? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मूत्रपिंड. म्हणजे किडनीज मध्ये रक्त हे काय केलं जातं? शुद्ध केलं जातं. कारण तिथं निफ्रॉनच्या छोट्या छोट्या सूक्ष्म जाळ्या असतात, गाळण्या असतात आणि त्या रक्तातील टाकाऊ पदार्थ जास्तीचं क्षार असेल, पाणी असेल ते गाळून लघवीच्या स्वरूपामध्ये शरीराबाहेर टाकलं जातं. मग हृदय काय करतं? तर हृदय या ठिकाणी पंपिंग करून सगळ्या अवयवांना रक्त पोहोचण्याचं काम करतं. यकृत काय करतं? विषारी घटकांचं विघटन करून पित्तरस या ठिकाणी विघटन करतं आणि शिवाय पित्तरस सुद्धा तयार करतं. फुफ्फुस काय करतात या ठिकाणी? तर फुफ्फुस रक्तातील ऑक्सिजन जे काही आहे रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळायचं काम आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचं काम जे काही आहे ते फुफ्फुसांचं काम होत असतं. विद्युत रोधाचे SI म्हणजे एकक काय? अँपियर, व्होल्ट, ओहम का मग वॉट? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ओहम आहे. कारण विद्युत परिपथातील विद्युत धारेच्या प्रवाहाला होणाऱ्या विरोधाला रोध असं म्हणतात. त्याचं एक SI पद्धतीचे एकक ओहम असून या ठिकाणी ओहम या रूपाने दाखवलं जातं म्हणजे ओहमच आहे. आता एम्पियर काय करतं? तर विद्युत धारा मोजण्याचा एकक आहे. विद्युत धारा मोजायची आहे तर अँपियर आहे. विद्युत शक्ती मोजायची तर वोल्ट आहे, वॉट आहे. आणि वोल्ट काय करतं या ठिकाणी? तर विभवांतर मोजण्याचं एकक आहे. विभवांतर म्हटलं की वोल्ट आहे. वॉट काय करतं? शक्ती मोजतं विद्युत. आणि विद्युत धारा मोजायचं काम आहे तर अँपियर करतो. ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमध्ये कोणता मुख्य सेंद्रिय पदार्थ आढळतो? स्टार्च, सॅल्युलोज, ग्लायकोजेन का मग कायटिन? आता हे जे पर्याय खूप इंटरेस्टिंग आहेत ते तिन्ही आन्सरचं पण बघा आणि बाकीच्या तिन्ही पर्यायांचं पण स्पष्टीकरण नीट लक्षात देऊन का. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सॅल्युलोज आहे. का सॅल्युलोज का आहे? कारण वनस्पती पेशींच्या पेशीभित्तिका अत्यंत दणकट असतात आणि सॅल्युलोज नावाचं जे काही कार्बोहायड्रेट पासून पिष्टमय पदार्थांपासून ते बनलेलं असतं. ज्यामुळे वनस्पतींना ठराविक आकार आणि दणकटपणा या ठिकाणी मिळतो म्हणजे चिवटपणा मिळतो. मग इतर जे काही पर्याय ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की स्टार्च जो काही आहे तो अन्न साठवलं जातं. ग्लायकोजेन आहे ते प्राण्यांचं जे काय आहे प्राण्यांच्या किंवा मानवाच्या यकृतामध्ये साठवला जाणारा साखरेचा मोठा साठा म्हणजे ग्लायकोजेन आहे. कायटिन काय करत असतं? या ठिकाणी पेशीभित्तिका बनवणारे घटक आहे म्हणजे कवकांची कायटिन म्हणजे कवक जे आहेत ज्याला फंगीज म्हणतो त्याची पेशीभित्तिका जी आहे ती कायटिन आहे. हा प्रश्न खूप म्हणजे हा ऑप्शन खूप महत्वाचा आहे. कायटिन हे येऊ शकतं त्यामुळे. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जातो तेव्हा दिशा बदलते. या घटनेला काय म्हणाल? या घटनेला प्रकाशाचं परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचं अपस्करण का प्रकाशाचं प्रकिरण? या ज्या संकल्पना आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. तर याचं अचूक उत्तर आधी बघा. प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक म्हणजे दोन्ही पारदर्शकच आहेत पण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा त्याची दिशाच बदलते. म्हणजे ऍक्च्युली दिशा बदललेली असते का? नाही, पण ती तशी भासते. या घटनेला आपण काय म्हणतो? प्रकाशाचं अपवर्तन म्हणतो. लक्षात घ्या. जसं की आपण एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये एखादी पेन्सिल ठेवली पाण्याने भरलेल्या, अर्धा ग्लास भरलेला आहे पाण्याने, त्याच्यामध्ये पेन्सिल ठेवली, ती आपल्याला ती वाकडी तिरकी दिसते. ती तिरकी झालेली असते की नाही? कारण एका पारदर्शक माध्यमातून जो दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाते तेव्हा ती दिशा बदलते. लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग याला प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. मग प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय? तर प्रकाश जेव्हा एका पृष्ठभागावरती पडतो आणि तो अधून परत पाठीमागे येतो त्याला परावर्तन म्हणतात. प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय? तर जेव्हा प्रिझम मध्ये पांढरा प्रकाश जातो, प्रिझम मध्ये म्हणजे पारदर्शक असणारा जो काही त्रिकोणी काचेचा ठोकळा असतो त्याच्यामध्ये पांढरा प्रकाश पडतो पण त्याचं परावर्तन जेव्हा ते बाहेर पडतं तेव्हा ते इंद्रधनुष्याच्या आकारामध्ये असतं. आणि प्रकाशाचं प्रकिरण
याचा अर्थ आकाश म्हणजे सूक्ष्म जे कण असतात त्यातून एकात रूपांतरित होतात. याचा अर्थ याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आकाश आपल्याला निळं दिसतं, पण ऍक्च्युली ते निळं असतं का? नाही. तर प्रकाशाचं प्रकिरणन याचं एक उदाहरण म्हणजे प्रकाश निळं दिसणं. प्रकाशाचं अपस्करणाचं उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्य, हे लक्षात घ्या. आणि प्रकाशाचं परावर्तन म्हणजे पृष्ठभागावर प्रकाश आदळतो आणि परत पाठीमागे येतो, याला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात. आणि अपवर्तन याचा अर्थ काय? पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना आपली दिशा बदलते या पद्धतीने. पुढचं आहे ते म्हणजे मानवी शरीरातील लाल रक्तपेशींचा सरासरी आयुर्मान लाईफ स्पेन किती दिवसांचा असतो? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 10 ते 15 दिवस, 60 दिवस, 120 दिवस का 365 दिवस? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 120 दिवसांचा त्याचा लाईफ स्पेन असतो, हे लक्षात घ्या. कारण यामध्ये तांबड्या रक्तपेशी ज्या आहेत त्या अस्थिमज्जेमध्ये म्हणजे बोन मॅरोज मध्ये तयार होतात आणि त्याचा जो जवळपास कालावधी 120 दिवसांचा असतो, त्यानंतर त्या प्लीहा किंवा यकृतामध्ये जाऊन नष्ट होतात. मग 10 दिवसांसाठी कोण असतं? 10 ते 15 दिवसांसाठी तर WBCs असतात, म्हणजे ज्याला पांढऱ्या पेशीज म्हणतात, त्या या ठिकाणी आढळतात. आणि पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक B आणि D हे जे काय आहेत, अशी कुठली पेशी या ठिकाणी बघायला मिळत नाही किंवा तसा लाईफ स्पेन पेशींचा कुठल्या नाहीये. खालीलपैकी कोणता धातू हा खोलीच्या तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला सुद्धा द्रव रूपात आढळतो? सोडियम, पारा, ब्रोमिन का पोटॅशियम? तर याचं अचूक उत्तर आहे तो म्हणजे पारा. पारा हा तुम्हाला म्हणजे रूम टेम्परेचर मध्ये सुद्धा द्रव रूपामध्येच या ठिकाणी आढळतो. म्हणजे बहुतेक धातू हे कसे असतात? स्थायूमध्ये असतात, म्हणजे घट्ट असतात, होय की नाही. परंतु पारा हा एकमेव धातू असा आहे की जो द्रव रूपामध्ये आपल्याला आढळतो, म्हणजे त्याची तापमापकता जी आहे ती या ठिकाणी तापकाला आपल्याला दिसते. मग आता सोडियम आणि पोटॅशियम म्हणजे पर्याय ए आणि डी जे आहेत ते सुद्धा धातूच आहेत, पण ते इतके मऊ असतात की ते आपण चाकूने सुद्धा कट करू शकतो, म्हणजे साबणे इतकी त्याचा मऊपणा असतो. आणि ब्रोमिन जो काही आहे ना तो अधातू आहे, लक्षात घ्या, तो धातूच नाही आहे. त्यामुळे हे पर्याय नीट अभ्यास करा. पुढचा आहे ओझोनचा थर जो काही आहे तो वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? तपांबर, सितांबर, मध्यांबर की आयनांबर? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सितांबर. सितांबरामध्ये ओझोनचा वायूचा जो काही थर आहे तो त्याच्या खालच्या भागामध्ये जवळजवळ 15 ते 30 किलोमीटर उंचीवरती आढळतो. हा सूर्यापासून येणारी जी अतिनील किरण आहेत, UV रेज आहेत, ते शोषून घेण्याचं काम करतात. म्हणजे तपांबर आहे त्यामध्ये हा सर्वात खालचा थर आहे, याच्यामध्ये हवामानाच्या घडामोडी घडतात. मध्यांबर जो काय आहे तो अत्यंत थंड आहे, तो उल्का सुद्धा जळून खाक होते. आयनांबर जे काही आहे त्या ठिकाणी काय होतं? रेडिओ लहरींचा प्रसारणासाठी याचा उपयोग या ठिकाणी केला जातो. पुढचा प्रश्न आहे ग्रहांच्या गतीविषयी चे 3 महत्वाचे नियम, ओके, हे कोणी मांडले? गॅलिलिओ, निकोलस कोपर्निकस, जोहान्स केपलर का मग सर आयझॅक न्यूटन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जोहान्स केपलर हे याचं अचूक उत्तर आहे. यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करून ग्रहांची जी कक्षेची लंबवर्तुळाकार असणं आणि त्याच्या वेगासंदर्भातले 3 नियम यांनी या ठिकाणी मांडले. मग गॅलिलिओनं मगाशी जसं मी सांगितलं तसं दुर्बिणीचा शोध आहे, उपग्रहांचा शोध लावला यांनी. कोपर्निकस यांनी सूर्य केंद्रस्थानी आहे असा सिद्धांत कोपर्निकस यांनी मांडलेला आहे. आणि आयझॅक न्यूटन यांनी मगाशी सांगितलं तसं गुरुत्वाकर्षणाचा जो काही सिद्धांत आहे तो या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. मानवी शरीरामध्ये इन्सुलिनच्या अभावामुळे, कमतरतेमुळे कोणता आजार होतो? उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, कावीळ आहे का गलगंड आहे? ऑब्व्हियसली मधुमेह आहे. आता उच्च रक्तदाब हे सोडियमच्या अतिप्रमाणामुळे या ठिकाणी होऊ शकतो. कावीळ जे काही आहे त्या अति कावीळ होण्याचं कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता यकृतामध्ये संसर्ग आहे किंवा बिलारुबिन वाढल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. गलगंड जो काही आहे तो आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्रंथी ज्या काही आहेत त्या सुजतात आणि त्यामुळे तो आजार होऊ शकतो. पुढचा आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणारं जे काही फॅदम आहे हे एकक किती फुटांच्या बरोबरीचं असतं? 4 फूट, 6 फूट का 10 फूट, 12 फूट? म्हणजे आपण काय करतो, आपल्या इथं जी उंची आहे की नाही, म्हणजे आपण जी रेग्युलर उंची मोजतो ते फुटामध्ये असते, ओके नाही. आणि फॅदम नावाचं एक एकक, जसं फूट आहे, मीटर आहे, ओके, हे जी एकक आहे तसं फॅदम नावाचं एक एकक आहे. मग एक फॅदम म्हणजे किती फूट असं त्यांनी विचारलेलं आहे. मग आता हे फॅदम कशासाठी वापरलं जातं? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी. मग एक फॅदम म्हणजे किती? तर 6 फूट, हे लक्षात घ्यायचं. मग या ठिकाणी बाकीचे जे काही दिलेले आहेत म्हणजे अंतर जी काही दिलेली आहेत, म्हणजे जसं की ऑप्शन ए आहे, ऑप्शन सी आहे आणि ऑप्शन डी आहे, त्याचा फॅदमच्या मूल्याशी काही संबंध नाही किंवा मग इतर मूल्यांशी सुद्धा त्याचा विशेष संबंध नाही. पण एक फॅदम म्हणजे 6 फूट एवढं लक्षात घ्यायचं. पुढचं आहे ते म्हणजे मानवी डोळ्यांच्या भिंगांचे म्हणजे आय लेन्स जे आहे त्याचं स्वरूप खालीलपैकी कसं असतं? द्विबहिर्गोल, द्विअंतर्गोल, समतल का लांबोळा? आता या ठिकाणी आपले जे ऍक्च्युअल लेन्स असतात
दूरदृष्टी असेल म्हणा किंवा निकट दृष्टीता असेल म्हणा, हे व्हायच्या अगोदर जे आपली नॅचरल लेन्स असतात ते लेन्स हे कोणत्या पद्धतीचे असतात, तर ते द्विबहिर्गोल असे असतात. द्विबहिर्गोल म्हणजे दोन्ही बाजूनी, हो की नैसर्गिक भिंग असतं पारदर्शक, लवचिक आणि द्विबहिर्गोल म्हणजे दोन्ही बाजूनी फुगीर असतात. बाहेरील प्रकाश किरणांना एकाच बिंदूवरती ते काय करतात, केंद्रित करून दृष्टीपटलावरती उलटी आणि एक वास्तव प्रतिमा तयार करतात. मग द्विबहिर्गोल हे भिंग निकट दृष्टिता नावाच्या दृष्टिदोषामध्ये वापरला जातो. आणि त्याच्यानंतर ऑप्शन सी आणि डी जे आहे ते नैसर्गिक भिंगाच्या रचनेशी संबंधितच नाहीयेत, त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही. पुढचा आहे, खालीलपैकी कोणता वायू हा हसवणारा म्हणजे लाफिंग गॅस म्हणून ओळखला जातो? नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड का मग नायट्रोजन पेंटॉक्साईड? याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे नायट्रस ऑक्साईड हे याचं अचूक उत्तर आहे. कारण नायट्रस ऑक्साईड हा हुंगल्यानंतर शरीरामध्ये सौम्य उत्तेजना निर्माण होते, हसू येतं, वेदना कमी होतात आणि बऱ्याचदा भूल देताना सुद्धा याचा वापर केला जातो. मग आता जे नायट्रोजन डायऑक्साईड आहे ते अत्यंत विषारी आहे, लाल तपकिरी रंगाचं असतं, बरोबर, हा वायू असतो. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे नायट्रिक ऍसिड ऑक्साईड जो काही आहे, नायट्रिक ऑक्साईड हा रक्तवाहिन्या रुंद करणारा रासायनिक वायू आहे, पण तो हसवणारा वायू म्हणून ओळखला जात नाही. आणि नायट्रोजन पेंटॉक्साईड हा आहे तो तीव्र ऑक्सिडीकरणाचा घटक आहे, त्याच्यामुळं हे जे काही तिन्ही पर्याय त्या चारी पर्यायांमध्ये नायट्रस ऑक्साईड हा हे अचूक उत्तर आहे. मानव शरीरामध्ये अन्नाचे पचन होत असताना पित्तरस जे आहे ते कुठं साठवलं जातं? पित्तरस जे आहे ते तयार कुठं होतं? यकृतामध्ये होतं, पण साठवलं जातं ते पित्ताशयात, त्यामुळे अचूक उत्तर जे आहे ते पित्ताशय आहे, हे विसरायचं नाही. मग स्वादुपिंड जे आहे, बरोबर, ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो, मग स्वादुपिंड जे काही आहे त्या स्वादुपिंडामध्ये काय केलं जातं, तर स्वादुपिंड रस जो काही आहे तो या ठिकाणी तयार केला जातो. लहान आतड्यामध्ये पित्तरस मिसळून ही पचनाची प्रक्रिया जी काय आहे ती पूर्ण केली जाते. गाड्यांच्या हेडलाइट्स मध्ये दिव्यांचा प्रकाश हा समांतर टाकण्यासाठी कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो? अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा, सपाट आरसा किंवा यापैकी नाही? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अंतर्गोल आरसा. कारण अंतर्गोल आरशाचा मुख्य नाभीवरती दिवा ठेवल्यास त्यापासून निघणारे प्रकाश किरण हे आरशावरून परावर्तित होऊन समांतर रेषेमध्ये शक्तिशाली प्रकाश झोत निर्माण करतात, त्यामुळे. आणि बहिर्गोल आरसा जो आहे तो मागच्या बाजूस दृश्य पाहण्यासाठी गाड्यांच्या साईडला जे काही मिरर असतं त्या साईडला ते वापरलं जातं. आणि सपाट जो काही आहे आरसा तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जो घरी वापरतो ना आरसा तो आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानवी शरीरामध्ये सर्वात लांब पेशी कोणती आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न तुम्हाला सापडणार आहे. त्यामध्ये आधी समजून घ्या की सर्वात लांब पेशी कुठली आहे, ती म्हणजे चेतापेशी. चेतापेशी ही सगळ्यात लांब पेशी मानली जाते, कारण ही जवळजवळ 1 मीटर पर्यंत लांब असू शकते, कारण मेंदूकडून शरीराकडे आणि शरीराकडून मेंदूकडे संदेश वहनाचं काम ही करत असते, त्यामुळे ती लांब झालेली असते. रक्तपेशी, आरबीसी, तांबड्या पेशीमुळे आणि अस्थिपेशी जी काही आहे ती सुद्धा हाडांमध्ये आढळते. मग आता मी मगाशी म्हटलं तसं आईएमपी अजून एक प्रश्न तयार होतो तो म्हणजे तांबडी रक्तपेशी म्हणजे आरबीसी जी आहे ती सगळ्यात लहान मानली जाते, अत्यंत सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे इतकी सूक्ष्म की त्याची सुमारे 7 मायक्रॉन एवढीच त्याचं जी काही मोजणी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट सेल कुठली आहे तर चेतापेशी आहे, आणि सगळ्यात स्मॉल कुठली आहे तर तांबडी पेशी आहे. हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी तयार होतात, लक्षात ठेवायचं आहे. अणुबॉम्ब हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी पुढचा एक प्रश्न याच्याशी संबंधित, या पर्यायांशी संबंधित पुढे डोकावणार आहे, त्यामुळे दोन्ही प्रश्नामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. अणुबॉम्बची निर्मिती खालीलपैकी कोणत्या तत्वावरती आधारित असते? अणुबॉम्ब म्हणजे काय? एकूणच स्फोट, बरोबर. तर ती कुठल्या तत्वावर आधारित आहे तर केंद्रकीय संमेलन आहे, केंद्रकीय विखंडन आहे, औष्मिक अपघटन आहे का रासायनिक विस्थापन आहे? एक लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. का? कारण यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल, केंद्रकीय विखंडन जे आहे, विखंडन न्यूक्लिअर फ्युजन ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी घडतं. कारण यामध्ये अणुबॉम्बमध्ये युरेनियम असेल, प्लॅटिनियम असेल यासारखे जड अणूंच्या केंद्रकावरती न्यूट्रॉनचा मारा करून त्याचे तुकडे केले जातात, म्हणजे विखंडन केलं जातं, त्यातून प्रचंड ऊर्जा मोकळी होते, बरोबर. मग आता केंद्रकीय सम्मिलन याचा अर्थ काय तर सम्मिलन यामध्ये काय होतं की हायड्रोजन बॉम्ब असेल म्हणा किंवा सूर्याची ऊर्जा असेल म्हणा यावरती आधारित असते, ती अणुबॉम्बवरती आधारित नसते. आणि औष्मिक अपघटन याचा अर्थ काय म्हणजे औष्मिक अपघटन किंवा रासायनिक विस्थापन ह्या रासायनिक प्रक्रिया आहेत, त्याचा अणुऊर्जेशी काही संबंध नाहीये. पुढचा प्रश्न आहे मानवी रक्ताचा सामान्यतः पीएच आम्लारी निर्देशांक तो साधारणपणे किती असतो? 6 ते 6.5, 7.35 ते 7.45, 8.5 ते 9
दोन की तीन, म्हणजे या ठिकाणी आम्लधर्मी, सौम्य आम्लारी धर्मी, तीव्र आम्लारी धर्मी. मग तीव्र आम्लधर्मी, आम्ल आम्लारी ह्या गोष्टी आधी समजून घ्या बरं का. मानवी रक्ताचा जो पीएच असतो तो हा साधारण 7.35 ते 7.45 म्हणजे सौम्य आम्लारी धर्मी असा हा असतो. आता ज्यामुळे रक्तामध्ये निसर्गाकडून सौम्य आम्लारी धर्मी मानले जाते. मग आता या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे 6.6 किंवा 6.5 हे आम्लधर्मी. मग हे कशाचा पीएच आहे, तर आपल्या लाळेचा किंवा आपल्या युरिनचा हा सामान्य पीएच हा 6 किंवा 6.5 मानला जातो, हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे 2, लास्ट वाले की नाही, हा 2 किंवा 3 हा जठरातील ऍसिडचा पीएच आहे बरं का. आणि 8 आणि 8.5, 9 हे जे काही आहे, म्हणजे हा जो पर्याय सी जो आहे तो तीव्र आम्लारीचा पातळी आहे, म्हणजे रक्त एवढे आम्लारी धर्मी कधीही नसते, हे लक्षात घ्या. त्यामुळे यामध्ये या प्रश्नामध्ये ना आपल्या मूत्राचं आणि आपल्या लाळेचं जे काही आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी पीएच दिलेला नाही. आपल्या पोटामध्ये यकृतामध्ये असणारं जे काही ऍसिड आहे, पित्त जे आहे त्याचा सुद्धा पीएच या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं व्हिडिओ जो काही आहे तो काळजीपूर्वक रिव्हर्स करून बघू शकता. खालील पैकी कोणता आजार विषाणूमुळे, व्हायरसमुळे होत नाही हे प्रश्न व्यवस्थित वाचत चला. एड्स, डेंग्यू, टायफॉइड का रेबीज? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे टायफॉइड. हा जो काही आजार आहे तो सॅल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे म्हणजे बॅक्टेरियामुळे, अन्न दूषित असेल म्हणा किंवा दूषित पाणी असेल म्हणा, यामुळे होतो. HIV हा विषाणूमुळे होतो. डेंग्यू हा सुद्धा विषाणूमुळे, एडिस इजिप्ती जातीच्या चावल्यामुळे म्हणजे या ठिकाणी डास चावल्यामुळे किंवा या विषाणूमुळे होतो. रेबीज हा सुद्धा विषाणूमुळे म्हणजे पिसाळ, कुत्र जे काही आहे ते चावल्यामुळे या ठिकाणी होत असतो. विद्युत प्रवाहाची उपस्थिती किंवा त्याची दिशा शोधण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? गॅल्व्हनोमीटर, अॅमीटर, व्होल्टमीटर का ओहममीटर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गॅल्व्हनोमीटर जो आहे तो वापरला जातो. कारण या ठिकाणी जे परिपथ अत्यंत सूक्ष्म विद्युत लहरी चालू असतात आणि त्या आहेत किंवा नाहीत, कोणत्या दिशेने वाहत आहेत हे तपासण्यासाठी गॅल्व्हनोमीटर वापरलं जातं. अॅमीटर काय करतं, तर परिपथातील प्रत्यक्ष विद्युतधारेचं मूळ प्रमाण जे काही आहे ते अॅमीटर मध्ये या ठिकाणी मोजलं जातं, अँपियर मध्ये. त्याच्यानंतर व्होल्ट मीटर काय करतं, विभवांतर मोजतं. आणि ओहम मीटर जे आहे ते रोध मोजण्यासाठी या ठिकाणी वापरलं जातं. समुद्रामध्ये घाण झालेल्या किंवा बुडालेल्या वस्तू शोधण्यासाठी ध्वनी तरंगांचा वापर करणाऱ्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? रडार, सोनार, लेझर का विडार? याचं अचूक उत्तर मगाचपासून आपण बघतोय की सोनार हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण अल्ट्रासॉनिक वेव्स ज्या आहेत त्या वापरून पाण्याच्या खोलीचा अंदाज घेतला जातो, वस्तूची स्थिती मोजली जाते आणि ती कुठे आहे हे शोधलं जातं. रडार काय करतं, हवेतल्या ज्या काही क्षेपणास्त्र आहेत, विमान आहेत, हेलिकॉप्टर आहेत, त्यांचा स्पीड जो काही आहे, त्यांची गती जी काही आहे ती किंवा दिशा शोधण्याचं काम केलं जातं. लेझर हे काय करतं, तीव्र प्रकाश किरणांचे तंत्रज्ञान आहे जे उपचारासाठी किंवा धातू कापण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर लिडार काय करतं या ठिकाणी, तर लेझरच्या साहाय्याने जमिनीचं 3 डायमेन्शनल जी काय रचना आहे ती या ठिकाणी मोजण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. मानवी शरीरामध्ये अन्नातील प्रथिनांचं म्हणजे प्रोटीनचं पचनची जी आहे ती सुरुवात कोणत्या अवयवात होते? लक्षात घ्या, हा प्रश्न खूप गोंधळात टाकणार आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा म्हणून मी सांगते. मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाची म्हणजे अन्नाचं पचन जे आहे ते ऑलरेडी मुखात झालेलं असतं, हे ध्यानात घ्या. अन्नाचं जे जनरली पचन असतं ते मुखात होतं, हे बरोबर आहे. पण तिथं विचारलेलं प्रथिनांबद्दल विचारलेलं आहे. मग प्रथिनांचं जे काही पचन आहे ते कुठं होणार आहे, तर ऑब्व्हियसली जठरामध्ये होणार आहे. का जठरामध्ये होणार आहे ते पण सांगते. कारण जठरामध्ये या ठिकाणी पित्तरस जे आहे, पित्ताशयातलं जे पित्त असतं ते मिसळल्यामुळे या ठिकाणी प्रथिनांचं विघटन होतं आणि त्या ठिकाणी अन्न पचायला सुरुवात होते. मग जे काही राहिलेलं विघटन आहे ते या ठिकाणी लहान आतड्यामध्ये येऊन होतं. लक्षात आलं. आणि मग मोठ्या आतड्यामध्ये काय केलं जातं, या ठिकाणी पचलेलं जे काही अन्न आहे त्या अन्नातील पाणी, क्षार हे शोषून घेतलं जातं आणि टाकाऊ पदार्थ जे काही आहेत ते शरीराबाहेर टाकले जातात. समजलं. म्हणजे या ठिकाणी मुख्य तोंडामध्ये, लाळेमध्ये कोणता असतो, टायलिन नावाचा मुख्य घटक असतो. आता टायलिनमुळे म्हणजे तोंडामध्ये मग कुठले घटक या ठिकाणी पचायला सुरुवात होते, तर पिष्टमय पदार्थ. कुठला लाळेमध्ये कुठला असा संप्रेरक आहे किंवा कुठला घटक आहे, तर लाळेमध्ये टायलिन असतो. लक्षात आलं. आणि लहान आतड्यामध्ये प्रथिनांचं पूर्ण पचन होतं, म्हणजे सुरुवात त्याची होत नाही. पूर्ण पचन जे आहे ते इथं होतं, पण सुरुवात जी असते ती जठरामध्ये झालेली असते. आणि मोठ्या आतड्यामध्ये क्षार आणि पाणी मात्र शोषून घेतलं जातं. पुढचं आहे विद्युत प्रवाहाची तीव्रता.
मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? व्होल्ट, ओहम, अँपियर का वॉट? आता विद्युत प्रवाहाबद्दल हा जवळजवळ चौथा काय पाचवा प्रश्न या सिरीज मध्ये आहे बरं का. त्याच्यामुळे ह्या प्रश्नांची दखल नीट घ्या आणि पर्याय तेच यायला लागलेत. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या की 4 पर्याय आहेत तर नेमके कुठले. आता इथं याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अँपियर आहे. कारण परिपथाच्या एका बिंदूतून प्रति सेकंदात वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला विद्युत धारा म्हणतात आणि ती अँपियर या एककामध्ये मोजली जाते. म्हणजे ते किती स्पीडने आले. मग व्होल्ट जे काय आहे, जे व्होल्ट आहे ते विभवांतर मोजला जातो. ओहम हा विद्युत रोध मोजला जातो आणि वॉट हे विद्युत शक्ती मोजलं जातं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू ग्लोबल वॉर्मिंगसाठी म्हणजे जागतिक तापमान वाढीसाठी सर्वात जास्त जबाबदार मानला जातो? मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड का मग ओझोन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा सर्वात जास्त मानला जातो कारण मानवी उपक्रमाद्वारे इंधन ज्वलन असेल, जंगलतोड असेल, त्यामुळे वातावरणातील CO2चं उत्सर्जन सर्वाधिक आहे. त्यामुळे एकूण हरितगृह परिमाणामध्ये त्याचा वाटा हा 60% पेक्षा जास्त आहे. मग इतर पर्याय चुकीचे आहेत का? तर मिथेन हा सर्वात जास्त तीव्र वायू असला तरी वातावरणातील एकूण प्रमाणामध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पर्याय सी आणि डी हे सुद्धा हरितगृहामध्ये तयार होतात. त्यामुळे इतका मोठा वाटा नाहीये जेवढा कार्बन डायऑक्साईडचा या ठिकाणी बघायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे मूळ द्रव्य एलिमेंट कुठले आहे? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे का नायट्रोजन आहे? ऑब्व्हियसली ऑक्सिजन आहे कारण ऑक्सिजनचा इंटेक हा सगळ्यात जास्त बघायला मिळतो. जवळजवळ 65% ऑक्सिजनने व्यापलेली असते आपली बॉडी कारण मानवी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जे काही आहे ते सुद्धा सगळ्यात जास्त बघायला मिळतं. कार्बन जे आहे ते शरीरात साधारण 18% असतं. हायड्रोजन जे असतं ते 10% असतं आणि नायट्रोजन जे असतं ते जवळजवळ 3% असतं. पुढचा प्रश्न आहे, निकट दृष्टिता मायोपिया हा दृष्टिदोष दुरुस्त करण्यासाठी कोणत्या प्रकारचा भिंग वापरला जातो? अंतर्गोल, बहिर्गोल, द्विनाभीय का मग समतोल? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अंतर्गोल जे काही आहे ते भिंग निकट दृष्टिता दोष घालवण्यासाठी. आता निकट दृष्टिता याचा अर्थ काय? जवळचं दिसतंय पण लांबचं दिसत नाही. याच्यासाठी अंतर्गोल भिंग जो काही आहे ते प्रकाश किरणांचं अपसरित करून प्रतिमा जी आहे ती योग्य प्रकारे दृष्टीपटलावरती पाडण्याचं काम करते. मग बहिर्गोल जे आहे ते दूरदृष्टिता म्हणजे दूरचं स्पष्ट दिसते पण जवळचं स्पष्ट दिसत नाहीये त्यावेळी ही दृष्टीदोषता. आणि द्विनाभीय जे काही असते ते वृद्धापकाळामध्ये होणारं जे काही वृद्ध दृष्टीदोष असतो की नाही त्याच्यासाठी हे वापरलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींच्या पानांमध्ये असणारा हिरवा रंग प्रामुख्याने कशामुळे असतो? कॅरोटीनमुळे, ऍस्थासायनिनमुळे, क्लोरोफिलमुळे का मग झेटोफिलमुळे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे क्लोरोफिल. आता क्लोरोफिल याच्यामध्ये असं कुठला घटक आहे तर मॅग्नेशियममुळे याला हिरवा रंग प्राप्त झालेला असतो. कॅरोटीन हे जे आहे ते गाजरमध्ये म्हणजे लाल नारंगी रंग तयार होतो. त्याच्यानंतर अँथोसायनिन जे काही आहे ते निळा रंग देतं. उदाहरणार्थ वांग असतील, द्राक्ष असतील याच्यामध्ये. झॅटोफिल जे आहे ते फळांना पिवळा रंग देण्याचं काम या ठिकाणी करत असतं. पुढचा प्रश्न आहे, कॉस्टिक सोडाचे शास्त्रीय नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड का मग कॅल्शियम हायड्रॉक्साईड? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. कारण ते तीव्र आम्लारी धर्मी रसायन असून त्याला कॉस्टिक सोडा असे म्हणतात आणि याचा वापर साबण, डिटर्जंट असतील किंवा कागद उद्योग आहे याच्यामध्ये याचा वापर केला जातो सोडियम हायड्रॉक्साईड. आता बाकीचे जे पर्याय आहेत म्हणजे सोडियम कार्बोनेट याला धुण्याचा सोडा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पोटॅशियम डायऑक्साईड ज्याला कास्टिक पोटॅश सुद्धा म्हटलं जातं आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड ह्याला चुन्याची निवळी असं म्हणून सुद्धा आपण ओळखतो. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती मणके असतात? 12, 24, 33 का मग 46? याचं अचूक उत्तर आहे 33. ठिकाणी 33च मानली जाते. आता छातीचे जो काही सापळा आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी जी संख्या आहे ती 12ची जोडी असते म्हणजे एकूण 24 असतात. त्याच्यानंतर छातीची जी पसलीज असते त्याच्यामध्ये सुद्धा 24 पसलीज एकूण असतात आणि 46 गुणसूत्र असतात. त्याच्यामुळे या बाकीच्या संख्यांचं जे काही ऑप्शन्स आहेत ते नेमके काय ते स्पष्टीकरण कळालं. ध्वनीचा प्रसार जे आहे ते खालीलपैकी कोणत्या माध्यमातून मुळीच होऊ शकत नाही? पहिल्या 10 प्रश्नांमध्ये हा प्रश्न आलेला होता जिथं सगळ्यात जास्त होत आणि सगळ्यात अगदी होऊ शकत नाही असं पण माध्यम मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं. हवा, पाणी, पोकळी का मग लोखंड? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पोकळी. व्हॅक्युम मध्ये अजिबातच होत नाही आणि सगळ्यात जास्त होत असेल तर ते लोखंडामध्ये होतं. पाण्यामध्ये हवेपेक्षा जरा कमी होतं आणि हवेमध्ये पाण्यापेक्षा जरा जास्त होतं पण लोखंडापेक्षा या दोघांमध्ये ही कमीच प्रमाण आहे. कळलं? पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे मानवी शरीरामध्ये रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी
ब्लड क्लॉटिंगसाठी कोणतं खनिज किंवा धातू आयन आवश्यक आहे? पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम का मग मॅग्नेशियम? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कॅल्शियम. हे रक्त आपल्या शरीरामध्ये गोठण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम करतं. पोटॅशियम काय करतं तर चेतासंस्थेचं जे संदेश वहनाचं काम आहे, त्याच्यानंतर हृदयाची गती जी काय आहे ती नियंत्रित करण्याचं काम करतं. सोडियम काय करतं? शरीरातील पाण्याचं प्रमाण, चेतासंस्थेचं कार्य नियंत्रित करतं. मॅग्नेशियम जे आहे त्या ठिकाणी मुख्य जे काही स्नायू आहेत आपले ते किंवा विकर जे एन्झाईम्स आहेत त्यांच्या कार्यासाठी हे तयार होत असतं किंवा लागत असतं. आधुनिक आवर्त सारणीमध्ये पेरियोडिक जे टेबल आहेत ते त्याच्यामध्ये मूलद्रव्यांची मांडणी कशी आहे हो? 7 गण, 18 वर्त, 18 गण, 7 आवर्त, 8 गण, 8 आवर्त, 12 गण की 6 आवर्त? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 18 गण आणि 7 आवर्त. पहिलं उत्तर ते मुद्दाम कन्फ्युज केलंय बघा. पहिलं ऑप्शन 7 गण आणि 18 आवर्त उलट सुलट केलंय. तर तसं नाहीये. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 18 गण आणि 7 आवर्तन हे बरोबर आहे. कारण याच्या स्तंभामध्ये जे उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात आणि जे आडव्या ओळी असतात त्याला आवर्त असं म्हणतात. आणि याची संख्या ही आवर्तांची संख्या ही काय असते? 7 असते आणि गणांची संख्या ही किती असते? 18 असते. त्यामुळे या ठिकाणी आदला बदल करून ऑप्शन दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानवी मेंदूचा कोणता भाग शरीराचा समतोल बॅलन्स राखण्याचं मुख्य काम करतं? प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मज्जाजाती का मग हायपोथॅलॅमस? याचं अचूक उत्तर आहे अनुमस्तिष्क जे आहे ते आपल्या शरीराचं बॅलन्स राखण्याचं काम करत असतं. प्रमस्तिष्कामध्ये विचार बुद्धिमत्ता असते. मज्जाजातीमध्ये आपण बघू शकतो की अनैच्छिक क्रिया म्हणजे हृदयाचे ठोके असतील, शिंकण असतील हे नियंत्रित करायचं काम करतं. आणि हायपोथॅलॅमस हे आहे ते ताण, भूक असेल किंवा तापमान असेल म्हणा ते नियंत्रित करण्याचं काम हायपोथॅलॅमस या ग्रंथींमधून होत असतं. पुढचा प्रश्न आहे बायोगॅस संयंत्रामध्ये सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करणारे सूक्ष्म जीव असतात ते कोणत्या प्रकारचे असतात? विनॉक्सी श्वसन करणारे असतात, ऑक्सी श्वसन करणारे असतात, विषाणू असतात की बुरशी असतात? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषाणू आणि बुरशी अशक्य आहे, म्हणजे हे 2 ऑप्शन नाहीच आहे. मग विनॉक्सी श्वसन करणारे असतात किंवा ऑक्सी श्वसन करणारे असतात? आता इथं लक्षात घ्या की बायोगॅस प्लांट मध्ये ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्येच आपल्याला काय करावं लागतं? कार्य करावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन मिथेनोजेनिक जे आहेत जीवाणू ते सेंद्रिय कचऱ्याचं विघटन करून मिथेन गॅस तयार करू शकतात. म्हणजे इथं ऑक्सी श्वसन करणारे आपल्याला लागणार आहेत का? तर मुळीच नाही. इथं काय नाही, विनॉक्सी श्वसन करणारेच आपल्याला घटक किंवा जीवाणू या ठिकाणी आवश्यक आहेत. मानवी शरीरातील अन्नाचा साठा यकृतामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो? ग्लुकोज, ग्लायकोजन, स्टार्च का सुक्रोज? याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ग्लायकोजेन. कारण रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर इन्सुलिन संप्रेरकाद्वारे ग्लायकोजेन मध्ये केलं जातं आणि ते यकृत किंवा स्नायू जे काही स्नायू आहेत आपले तिथं साठवलं जातं. मग ग्लुकोज जे काय आहे ते ग्लुकोज काय करतं? या ठिकाणी तत्काळ आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतं, म्हणजे हा साठा नाहीये. तर स्टार्च काय करतं? वनस्पतीमध्ये अन्नाचा साठा असतो. आणि सुक्रोज याचा अर्थ काय? आपण जी घरी साखर आणतो का नाही तिला केन साखरेला सुक्रोज असं म्हणतात. वातावरणाचा दाब ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हायड्रोमीटर, हायग्रोमीटर, बॅरोमीटर का मग अल्टिमीटर? मी मागाशी सांगितलं होतं बॅरोमीटर हा वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वापरलं जाणार एक सगळ्यात उत्तम साधन आहे. कारण वातावरणाचा दाब मोजण्यासाठी या ठिकाणी पारा वापरतो आणि त्याच्यामध्ये त्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हटलं जातं. मग हायड्रोमीटर काय करतं? तर द्रवाची सापेक्ष घनता म्हणजे द्रवाची डेन्सिटी जी काय आहे ती हायड्रोमीटर. तर हायग्रोमीटर काय करतं? ह्युमिडिटी, आर्द्रता मोजण्यासाठी. बघा हे सुद्धा प्रश्न हायड्रोमीटर मध्ये डेन्सिटी, द्रवाची डेन्सिटी मोजण्यासाठी. हायग्रोमीटर मध्ये वातावरणातील जे काही ह्युमिडिटी आहे, आर्द्रता जी आहे ती मोजण्यासाठी. अल्टिमीटर मध्ये काय केलं जातं? समुद्र सपाटीपासून विमानाची जी काही उंची आहे ती मोजण्यासाठी अल्टिमीटरचा वापर केला. आणि बॅरोमीटर मध्ये काय केलं जातं? वातावरणातील जो काही दाब आहे ते मोजण्यासाठी केलं जातं. पदार्थाच्या अणूंच्या केंद्रकात खालीलपैकी कोणते कण उपस्थित असतात? फक्त इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, फक्त इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, फक्त इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन न्यूट्रॉन? आता इथं एक खूप गमतीशीर गोष्ट आहे बघा. याचं अचूक उत्तर जे काही आहे ते आहे ऑप्शन बी, फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हेच केंद्रकामध्ये असतात. हे लक्षात घ्या. कारण प्रभारित जे असतात ते प्रोटॉन आणि त्याचबरोबर ऋण प्रभारित न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन्स असं म्हटलं जातं, हो की नाही? आणि पर्याय ए मध्ये बघा, सी मध्ये आणि डी मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन हा शब्द वापरलेला आहे. मग हे अणूंच्या केंद्रकामध्ये नसतात, ते केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेमध्ये काय करत असतात? फिरत असतात. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे
गलगंड हा आजार कोणत्या ग्रंथीच्या असामान्य वाढीमुळे होतो? थायरॉइड ग्रंथी, अँड्रोनिलिन ग्रंथी, स्वादुपिंड का मग पियुषिका? याचं अचूक उत्तर आहे थायरॉइड ग्रंथी. म्हणजे थायरॉइड ग्रंथीमुळे म्हणजे जसं आहारामध्ये आयोडीनची जी कमतरता आहे ती झाल्यामुळे गळातील आवटी ग्रंथी जी आहे त्याच्यामध्ये थायरॉक्सिन संप्रेरक बनवण्यासाठी ती सुजते आणि तिलाच गलगंड असं सुद्धा म्हटलं जातं. मग अँड्रोनिल काय करते तर भीती ताणतणाव. आता अँड्रोनिलचं काम काय आहे, ही ग्रंथी कधी काम करते? आपल्याला जेव्हा ताण येतो, आणीबाणीचा प्रसंग तयार होतो, फाईट और फ्लाईट अशा पद्धतीचं मोड येतो, म्हणजे अलर्ट मोडवरती मेंदूला पटकन नेण्याचं काम अँड्रोनिल करते. स्वादुपिंड या ठिकाणी काय करते तर इन्सुलिन स्रवते, मधुमेहाशी संबंधित आहे. पियुषिका ग्रंथी काय करते? अंतस्रावी ग्रंथीवरती, सर्व अंतस्रावी ग्रंथीवरती नियंत्रण ठेवायचं आणि सगळ्यात छोटी असते, अगदी वाटाण्याच्या आकार एवढी असते पियुषिका ग्रंथी, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे विजेच्या दिव्याचा फिलामेंट गुंफा जी असते ती बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? आता विजेचा दिवा म्हणजे ज्याला आपण बल्ब असतो की नाही, आता तुम्हाला जे पांढरे एलईडी बल्ब आहेत ते नव्हे, आपले साधे जे बल्ब असतात पांढरे जे पारदर्शक असतात की नाही, त्या बल्बचं जर निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये ना दोन उभ्या अशा छोट्या तारा असतात आणि त्याच्यामध्ये एक गुंफण असते बघा, छोटीशी अगदी बारीक 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 गुंफण असते. ती जी मधली गुंफण असते की नाही, ती जी गुंफण असते ती गुंफण खूप महत्वाची असते. तर बऱ्याच तुम्ही बघितलेलं असेल, ती गुंफण तुटली किंवा ती गुंफण खराब झाली, ती तुटते आणि ती तुटली की आपण म्हणतो की बल्ब खराब झाले किंवा बल्ब गेलाय, हो की नाही? तर ही जी गुंफण असते ती गुंफण इतकी स्ट्रॉंग असते की ती कुठल्याही विजेचा प्रेशर हा सहन करू शकते. मग ती कुठल्या धातूपासून बनली असते तर ती टंगस्टन पासून बनते बघा, टंगस्टन या धातूपासून. आता ते जे काही टंगस्टन जो काही आहे तो वितळनांक बिंदू जो काय आहे त्याचा सर्वोच्च असतो, जवळजवळ 3422 सेल्सिअस एवढा प्रचंड उष्णतात सुद्धा ती वितळू शकत नाही, ती प्रकाशच देते. मग ऑप्शन ए जो काही आहे तो ऑप्शन सी आहे आणि ऑप्शन डी जो काही आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की तांबे आहे, अल्युमिनियम आहे, त्याच्यानंतर नायक्रोम जे काही आहे त्यांचा वितळांक बिंदू कमी आहे आणि त्यामुळे ते लगेच वितळतात. आणि नायक्रोम जो काही आहे की नाही तो शेगडीमध्ये वापरला जातो, म्हणजे कॉइल्समध्ये वगैरे वापरला जातो. दिव्याला त्याला प्लेसमेंट आपण करू शकत नाही. पुढचं आहे सूर्यप्रकाशातील अतिनील किरण शोषून मानवी त्वचेच्या कर्करोगापासून संरक्षण करणारा वायू कोणता? ऑक्सिजन, ओझोन, नायट्रोजन का मग ऑक्सिजनची समस्थानिके? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ओझोन, हे त्याचं पक्क आणि अचूक उत्तर आहे. ओझोनचा थर जो काही आहे, ओझोन जो काही आहे तो सितांबराच्या ओझोनचा थर जो काही आहे ते अतिनील किरण युव्ही बी असतील, युव्ही सी असतील या किरणांना शोषून घेतो, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग असेल, मोतीबिंदू असेल यामुळे सजीवांचं काय होतं? रक्षण होतं. मग ऑक्सिजन जे आहे ते श्वास घेण्यासाठी वापरला जातो, त्याचा अतिनील किरण काही शोषून घेत नाही. नायट्रोजन हा सर्वाधिक असतो, 78% आपल्या वातावरणामध्ये असतो, पण त्याचा जे काय अतिनील किरण आहेत ते त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. आणि ऑक्सिजनची समस्थानिके हा याच्याशी काही संबंध येत नाही. मानवी शरीरामध्ये अन्नातून शोषून घेतले जाणारे ग्लुकोज यकृतामध्ये साठवण्यासाठी कोणत्या घटकाचा मुख्य गरज असतो? ग्लुकोगॉन, इन्सुलिन, थॅरोक्सिन का मग पित्तरस? म्हणजे जे काही मुख्य साखर जी आहे ती साठवण्यासाठी इन्सुलिन हे त्याचं काय आहे? अचूक उत्तर आहे. कारण इन्सुलिन हे स्वादुपिंडातील बीटा पेशींमधून स्रवणारे संप्रेरक आहे, ते रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून यकृत आणि स्नायूमध्ये साठवण्यास मदत करते. मग ग्लुकोगॉन हे जे काही इन्सुलिनचं उलट काम जे आहे ते करतं, मग गरज असताना साठवलेल्या ग्लायकोजेनचे पुन्हा ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. थायरॉक्सिन काय करतं या ठिकाणी? शरीरातील चयापचय क्रिया जी आहे म्हणजे मेटाबॉलिझम नियंत्रित करतं. पित्तरस जे आहे ते स्निग्ध पदार्थांचं काय करत असतं? विघटन करण्याचं काम करत असतं. खालील पैकी कोणत्या ताऱ्याला पहाटेचा तारा, मॉर्निंग स्टार किंवा संध्याकाळचा तारा, इव्हिनिंग स्टार म्हणून ओळखले जाते? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शुक्र तारा. कारण हा सूर्योदयाला पूर्वेकडे आणि सूर्यास्ताला पश्चिमेकडे अत्यंत तीव्रपणे किंवा तेजस्वी रूपाने चमकताना आपल्याला दिसतो. मंगळाला लाल ग्रह म्हटलं जातं, गुरुला सगळ्यात मोठा ग्रह मानला जातो आणि बुधाला आपल्या सगळ्यात जवळचा ग्रह मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, पदार्थाच्या अवस्था बदलामध्ये स्टेट ऑफ चेंजेस मध्ये बर्फाचं थेट वाफेत रूपांतर होतं किंवा स्थायू पदार्थाचं थेट वायूमध्ये रूपांतर होतं, या प्रक्रियेला तुम्ही काय म्हणाल? खूप महत्वाचा प्रश्न. आणि बाकीचे जे काही पर्याय आहेत ते पर्याय सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका बजावतील, त्याच्यामध्ये इतर कन्सेप्ट सुद्धा तुमच्या छान पद्धतीने कव्हर होणार आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे संप्लवन. संप्लवन या क्रियेमध्ये काय होतं की स्थायू एक पदार्थ आहे, त्या स्थायू पदार्थाचं थेट वायूत रूपांतर होतं. जसं की कापूर आहे, डांबरगोळी आहे किंवा आपले ड्राय आईस आहे, हे थेट तुम्हाला या ठिकाणी जर उष्णता दिली किंवा हवेच्या संपर्कात आली
की लगेच ते हवा होऊन जातात, त्याच्यामध्ये द्रव पदार्थ होतच नाही. बाष्पीभवनामध्ये काय होतं की या ठिकाणी द्रवाला उष्णता दिली असता द्रवाचं वायूत रूपांतर होतं. संगणनामध्ये काय होतं संगणनामध्ये काय होतं की वायूचं द्रवामध्ये रूपांतर होतं आणि वितळण्यामध्ये काय होतं की सायूचं द्रवामध्ये रूपांतर होतं. पुढचा प्रश्न आहे, मानवामध्ये लाल रंगाच्या पेशींची म्हणजे आरबीसीची रचना जी आहे ती शरीराच्या कोणत्या भागामध्ये होते? यकृत, अस्थिमज्जा, प्लीहा का हृदय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अस्थिमज्जेमध्ये आरबीसीचं म्हणजे रेड जे काही सेल्स आहेत, आपले ब्लड सेल्स आहेत, ते तिथे तयार होतात. कारण यकृत जे काही आहे, आधी याचं एक्सप्लेनेशन बघा. प्रौढ मानवामध्ये तांबडी पेशी जी असते की नाही आरबीसी आणि इतर रक्तपेशी ज्या आहेत त्यांची निर्मिती हाडांच्या आतल्या लाल अस्थिमज्जेमध्ये म्हणजे रेड बोन मॅरो मध्ये होत असते. यकृतमध्ये होते, पण ती कधी होते? गर्भावस्थेमध्ये. गर्भावस्थेमध्ये मूल जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतं तेव्हा लिव्हरमध्ये ह्या सेल्स तयार होत असतात. प्लीहा जे असतात की नाही तिथं जुन्या किंवा तांबड्या मृत पेशी जाऊन नष्ट होतात, ज्याला आपण मागेही म्हटलेलं की स्मशान असं म्हटलेलं आहे बघा. आणि हृदय जे काय आहे ते पूर्ण शरीरामध्ये रक्त फिरवण्याचं जे काही काम आहे ते काम या ठिकाणी केलं जातं. पुढे आहे विद्युत रोधाचा नियम. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नैसर्गिक पाण्याचे सर्वात शुद्ध रूप कुठले आहे? विहिरीचं पाणी, नदीचं पाणी, पावसाचे पाणी का समुद्राचे पाणी? ऑब्व्हियसली पावसाचे पाणी जे आहे ते सगळ्यात शुद्ध पाणी असं मानलं जातं. कारण इतर वेळेस म्हणजे विहिरीचं असेल किंवा नदीचं असेल किंवा समुद्राचं पाणी असेल त्याच्यामध्ये क्षार असतील म्हणा किंवा इतर सगळी दूषितता जी काही आहे ती या ठिकाणी मिसळू शकते किंवा मिसळते. पुढचं आहे ते म्हणजे मानवी शरीरामध्ये अँड्रेनालिन हे संप्रेरक कोणत्या प्रसंगी स्रवते? मी मगाशी सांगितलेलं आहे अँड्रेनालिन हे जे आहे ते भीती आणि ताणतणावाची आणीबाणीची प्रसंग असते. म्हणजे ज्या वेळेला फाईट ऑर फ्लाईट किंवा करा किंवा पळा अशी परिस्थिती जेव्हा होते, जे ब्रेन जो आहे तो अलर्ट मोडवरती इमॅजिटली शिफ्ट होतो, त्यावेळी या ठिकाणी ही कंडिशन किंवा हे जे काही संप्रेरक आहे ते स्रवतं. मग बाकीचे संप्रेरक आहे शांत झोपेत असताना किंवा अन्नपचन होत असताना किंवा विश्रांती घेत असताना. तर या ठिकाणी या ज्या काही ग्रंथी आहेत किंवा अँड्रेनिल हे जे काही आहे त्या ठिकाणी आहेत, पण बाकीचे जे काही आहेत तिथं अँड्रेनिलची गरज या ठिकाणी आढळत नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावलेला आहे? लँडस्टायनर, विल्यम हार्वे, रॉबर्ट हुक का मग लुई पाश्चर? याचं उत्तर आहे ते म्हणजे लँडस्टायनर यांनी ए, बी आणि ओ या रक्तगटाचा या ठिकाणी शोध लावलेला आहे, ज्याच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला. हार्वे यांनी काय केलेलं आहे तर हार्वे यांनी या ठिकाणी रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे आहे ते म्हणजे रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये पेशींचा शोध लावलेला आहे आणि लुई पाश्चर यांनी कशाचा शोध लावलेला? रेबीज लसीचा किंवा जंतू सिद्धांत ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी त्यांनी शोधून काढलेला आहे. कोरडा बर्फ, ड्राय आईस म्हणजे खालीलपैकी काय? अति थंड पाणी, घनीभूत कार्बन डायऑक्साईड, घनीभूत हायड्रोजन का मग रासायनिक बर्फ? या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी अचूक उत्तर आहे घनीभूत कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण स्थायू रूपामधलं कार्बन डायऑक्साईड जे आहे ते म्हणजे ड्राय आईस म्हणून ओळखलं जातं. कारण उच्च दाबाखाली थंड झाल्यास त्याचं द्रवा रूपात न जाता थेट ते स्थायू रूपामध्ये बदल होतो, याला ड्राय आईस असं सुद्धा म्हटलं जातं. अति थंड पाणी जे काही आहे ते सामान्य पाण्याचा बर्फ असतं आणि ऑप्शन सी आणि डी जे आहेत ते ड्राय आईस म्हणून शास्त्रीयदृष्ट्या ओळखलं जात नाही. पुढचा प्रश्न आहे, पेसमेकर जो हल्ली सगळीकडे जवळपास बहुतांशी याचं प्रमाण वाढलेलं आहे, आहारचर्येमुळे असेल, तर हे जे पेसमेकर आहे ते उपकरण मानवी शरीरामध्ये कोणत्या अवयवामध्ये कार्य होण्यासाठी बसवलं जातं? मूत्रपिंड, मेंदू, हृदय का मग यकृत? पेसमेकर जे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की ज्यांचे हृदयाचे ऑपरेशन हल्ली झालेले आहे त्याच्यामध्ये पेसमेकर बसवला असं तुम्ही बऱ्याच जणांच्याकडून ऐकलेलं असणार आहे. तर हृदयाचं जे काम आहे ते हृदयाची जी काही एकूण हालचाल आहे ती व्यवस्थित नियमित होण्यासाठी पेसमेकरचा या ठिकाणी वापर केला जातो. तर याचे जे इतर पर्याय आहेत, मूत्रपिंड असेल किंवा मेंदू असेल, यकृत असेल, याच्यामध्ये वापरला जात नाही. कारण मूत्रपिंडामध्ये तर तुम्ही बघू शकत असाल उपचारासाठी डायलिसिस केला जातो, मेंदूचा EEG वापरला जातं आणि यकृतासाठी तर पेसमेकरचा वापर या ठिकाणी होतच नाही. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये अल्युमिनियम किंवा बॉक्साईड या धातूंचा शोध घेताना अल्युमिनियमचे मुख्य धातू खालीलपैकी कोणतं मानलं जातं? हेमॅटाइट, बॉक्साईट, कॅसिटेराइट का मग गॅलेना? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बॉक्साईट. कारण बॉक्साईड हे अल्युमिनियमचे मुख्य धातूक आहे आणि त्यापासून हॉल या प्रक्रियेद्वारे
शुद्ध अल्युमिनियम धातू हा वेगळा केला जातो. हॅमेटेराइट हे लोखंडाचा आहे, कॅसिटराइट हे कथीलचं आहे आणि गॅलेना हे शिसेचं मुख्य धातू या ठिकाणी मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मानवी रक्तामधील द्रव भागाला काय म्हणतात, जो रक्ताचा सुमारे 55% भाग व्यापतो? प्लाझ्मा, सिरम, लसिका किंवा हिमोग्लोबिन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अचूक उत्तर आहे म्हणजे ज्याला रक्तद्रव्य असं सुद्धा म्हटलं जातं. जवळजवळ 55% भाग हा फिकट पिवळसर रंगाचा प्लाझ्मा रक्तद्रव्य असतो, ज्यामध्ये जवळजवळ 90 ते 92% पाणी आणि उरलेले सर्व प्रथिन क्षार असतात. सिरम जे आहे ते प्लाझ्मा मधून फायब्रोजेन म्हणजे रक्त गोठणारे प्रथिन असतात ते काढल्यानंतर जे द्रव राहतं त्याला काय म्हणतात, सिरम असं म्हणतात. लसिका ज्याला लसिका म्हणजे याचा अर्थ काय, तर या ठिकाणी जे काही उती आहेत, जे टिश्यूज आहेत ते रंगहीन द्रव असतात त्यांना लसिका म्हणतात. आणि हिमोग्लोबिन म्हणजे ऍज युज्युअल आपण बघतो की तांबड्या रक्तपेशींमध्ये असणारे जे लोहयुक्त प्रथिन असतं जे द्रव नसतं त्याला या ठिकाणी हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. सौर ऊर्जेमध्ये सोलार एनर्जीमध्ये ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? सोलर कुकर, फोटोवोल्टाइक सेल, सोलर सेल, सोलर वॉटर हीटर का मग सोलर गॅस? आता सोलर कुकर हे नाहीये, कारण सोलर कुकर मध्ये अन्न शिजवलं जातं. सोलर वॉटर हीटर मध्ये ऑब्व्हियसली पाणी तापवलं जातं. सोलर गॅस मध्ये या ठिकाणी सोलर गॅस हा काही अजून पर्याय तयार झालेला नाही, त्यामुळे हा चुकच आहे. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे फोटोव्होल्टाइक सेल. आता याच्यामध्ये काय केलं जातं की सोलर सेल जे आहेत ते सिलिकॉन सारख्या निमवाहकापासून बनलेले असतात आणि सूर्यप्रकाश पडल्यानंतर फोटोव्होल्टाइक काय करतात, त्या परिणामाद्वारे थेट विजेत रूपांतर करतात आणि याचा वापर हल्ली या ठिकाणी केला जातो. मानवामध्ये डायबिटीज, ओके, डायबिटीज इन्सिपिडियस नाव बघा किती जवळचं आहे, कन्फ्युज करणारा प्रश्न आणि IMP सुद्धा आहे. डायबिटीज इन्सिपिडियस हा आजार कोणत्या संप्रेरकाच्या अभावामुळे, कमतरतेमुळे होतो? इन्सुलिन, व्हॅसोप्रेसिन, ऑक्सिटोसिन का मग थायरॉक्सिन? आता याचं जे अचूक उत्तर आहे ते असं आहे की याच्यामध्ये अगदी नाव वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे जवळपास डायबिटीज असं म्हटल्यामुळं इन्सुलिन वगैरे असं उत्तर असणार आहे असं वाटतं, पण नाही. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिन का, कारण पियुषिका ग्रंथीद्वारे स्रवणारे जे एडीएच असतात ते संप्रेरक मूत्रपिंडामध्ये पाण्याचे पुनर्शोषण नियंत्रित करते, ज्यामुळे कमतरतेमुळे माणसाला वारंवार लघवी लागते आणि ज्याला डायबिटीज इन्सिपिडियस असं म्हणतात. हा रक्तातील साखरेच्या डायबिटीज पेक्षा वेगळा आजार आहे, लक्षात घ्या. इन्सुलिन हे कशामुळे होतं? इन्सुलिन जर बघितलं तर रक्तातील साखरेची जी कमतरता असते त्याच्यामुळे डायबिटीज मेलिटस होतो. त्याच्यानंतर ऑक्सिटोसिन आहे ते बाळंतपणाच्या वेळी गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावण्यासाठी मदत होते. थायरॉक्सिन जे आहे त्याच्या कमतरतेमुळे थायरॉइडिझम हा आजार या ठिकाणी होताना दिसतो. ध्वनीच्या तीव्रतेची पातळी मोजण्याचे व्यावहारिक एकक कोणते? हर्ट्ज आहे, डेसिबल आहे, पास्कल आहे का मग जूल आहे? ध्वनीची जी काही वारंवारता आहे ती डेसिबल मध्ये या ठिकाणी मोजली जाते. तीव्रता जी आहे ती डेसिबल मध्ये मोजतात. आता याच्यामध्ये हर्ट्ज मध्ये ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी मोजली जाते. पास्कल मध्ये दबाव मोजला जातो. जूल हे जे काही आहे ते कार्य आणि ऊर्जेचं एकक मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे पाश्चरायझेशन. दूध प्रक्रियेमध्ये निरोगी ठेवण्यासाठी या ठिकाणी तापमान किती असतं? 0 डिग्री सेल्सिअस वरती 2 तास तापवावं लागतं. 70 डिग्री सेल्सिअस वरती 15 ते 30 सेकंद तापवावं लागतं. 40 डिग्री सेल्सिअस वरती 1 तास तापवावं लागतं का मग 150 डिग्री सेल्सिअस वरती 5 मिनिटं गरम करावं लागतं? बघा तापमान किती लागतं. तर लुई पाश्चर यांनी शोधलेल्या पद्धतीमध्ये दूध साधारण 70 डिग्री सेल्सिअस वरती, बघा 70 डिग्री किंवा 72 डिग्री सेल्सिअस वरती 15 ते 30 सेकंद पटकन गरम करायचं, तापवून लगेच थंड केलं जातं, अत्यंत थंड, ज्यामुळे दुधातील रोगजंतू तर नष्ट होतात आणि त्याचबरोबर काय होते, पोषकता सुद्धा टिकून राहते. तर हे या ठिकाणी खूप महत्वाचं काम आहे. मानवी शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण सुलभ करण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत केले जाते? आता या ठिकाणी विटॅमिन A, B, C आणि D यापैकी कुठला आहे? विटॅमिन D हे या ठिकाणी कॅल्शियम आणि फॉस्फरसचं शोषण हे सुलभ करतं. कारण लहान आतड्यामध्ये अन्नातील कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडांपर्यंत पोहोचवण्याचं मुख्य काम हे कॅल्सिफेरॉल हे करत असतात आणि त्याच्यामुळं विटॅमिन A जे आहे ते दृष्टीसाठी, B जे आहे ते चयापचय चेतासंस्थेसाठी, C जे आहे ते कॅलोजन प्रथिनांसाठी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीसाठी केलं जातं, हे विसरायचं नाही. पुढचा प्रश्न आहे हृदयाचा आलेख, हार्टबीट ग्राफ जे आहे ते मिळवण्यासाठी कोणता वैद्यकीय तपासणी केली जाते? EEG, ECG, MRI का मग सिटी स्कॅन? ECG मधून आपल्याला या ठिकाणी आपला जो ग्राफ आहे हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन प्रसरण असेल त्यामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत लहरी ज्या आहेत त्या कागदावरती आलेखांच्या स्वरूपामध्ये, जे या पद्धतीने आलेखांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात
त्याला ईसीजी म्हणतात. मग ईईजी मध्ये काय केलं जातं तर मेंदूच्या लहरीची तपासणी केली जाते. एमआरआय मध्ये काय केलं जातं शरीराच्या ज्या ऊती आहेत त्याचं 3 डायमेन्शनल चाचणी केली जाते. सिटी स्कॅन मध्ये काय केलं जातं शरीरातील जे आतले अवयव आहेत त्याचं एक्सरे प्रतिमांचं विश्लेषण करणारी ही चाचणी मांडली जाते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू सोडा वॉटर किंवा शीतपेयामध्ये सॉफ्ट ड्रिंक्सच्या दाबाखाली विरघळलेला असतो? ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन. याच्यामध्ये याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण उच्च दाबाखाली पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू विरघळला जातो ज्यामुळं कार्बोनिक ऍसिड बनून चव म्हणजे पेय जे काही आहे ते चवदार आणि फिजी म्हणजे फसफसणार असं बनतं. आणि बाकीचे जे काही आहेत ऑप्शन ए असेल म्हणा, ऑप्शन बी आहे, ऑप्शन डी आहे. तर याच्यामध्ये शीतपेयामध्ये चव किंवा फसफसणारा गुणधर्म आणण्यासाठी यांचा वापर या ठिकाणी केलाच जात नाही, त्याच्यामुळे याच्याशी काही संबंध नाही. वनस्पतीमध्ये जलवाहतूक म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट करण्याचे काम करणारी ऊती कोणती आहे? रसवाहिनी, जलवाहिनी, विभाजी ऊती का महत्वाची ऊती? ऑब्व्हियसली जलवाहतूक करणारी ऊती म्हणजे या ठिकाणी जलवाहिनीची ऊती असणार आहे. रसवाहिनी ऊती जी आहे ती या ठिकाणी अन्न वाहून नेण्याचं काम पानांमध्ये जे पानांनी तयार केलेलं जे अन्न असतं ग्लुकोज जे आहे ते वनस्पतीच्या इतर भागांकडे वाहून नेण्याचं काम ही रसवाहिनी करते. विभाजी ऊती काय करते? वनस्पतीची वाढ, पेशी विभाजन करण्याचं काम करते. त्वची ऊती काय करते? वनस्पतीच्या बाह्य त्वचेचं जे काय आहे ते रक्षण करायचं काम करत असते. मानवी शरीरात अन्नाचा साठा यकृता व्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्या भागात केला जातो? स्नायू, लहान आतडे, मज्जारज्जू का मग फुफ्फुस? या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे स्नायू. स्नायू मसलच्या रूपाने अन्नाचा साठा हा त्या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो. कारण रक्तातील अतिरिक्त साखरेचे ग्लुकोजन मध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचा मुख्य जो काही साठा आहे तो यकृत आणि कंकाल स्नायूंमध्ये म्हणजे स्केल्टन मसल जे असतात की नाही तिथं केला जातो, जो शारीरिक कष्टाच्या वेळी ऊर्जेमध्ये वापरला जातो. आता लहान आतड्यामध्ये काय होतं तर लहान आतड्यामध्ये मुख्यत्वे करून अन्नाचं पचन आणि शोषण होतं, साठा केला जात नाही. मज्जारज्जूमध्ये काय होतं हा चेतासंस्थेचा एक भाग आहे आणि फुफ्फुस जे काही आहे ते श्वासोश्वास आणि वायूंची देवाणघेवाण करण्यासाठी सुद्धा मुख्यत्वे करून केला जातो. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरामध्ये सर्वात लहान हाड कोणते असते आणि ते कुठं आढळतं? हा प्रश्न तो खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी 2 प्रश्न तुमचे कव्हर होणार, ते कुठले जरा बघा. फिमर म्हणजे मांडीत असतो, स्टेपिज म्हणजे कानात असतो, रेडिओज जो हातामध्ये असतो, कमस स्टॅर्नम जो छातीमध्ये असतो. आता याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्टेपिज. स्टेपिज ज्याला कडी म्हणतो ती कानामध्ये आढळते. हे सगळ्यात छोटं आणि अत्यंत सूक्ष्म अगदी सुईच्या टोक असतं की नाही त्याच्यापेक्षा सुद्धा नाजूक असतं, जे मोठ्या आवाजाने सुद्धा या ठिकाणी कट होऊ शकतं किंवा तुटू शकतं. बरं हे झालं. आता याची जी लांबी आहे ती 3 मिलीमीटर इतकी आहे, इतकी छोटी आहे. आणि सगळ्यात मोठं हाड जर आहे दणकट हाड जे असतं ते मानवाचं मांडीमध्ये असतं ज्याला फिमर असं म्हणतात. रेडियस ज्याला आपण म्हणतो हाताच्या कोपऱ्यापासून मनगाटापर्यंत जे हाड असतं ते हातात त्याला रेडियस म्हणतात. आणि स्टॅर्नम याचा अर्थ काय तर छातीच्या सापळ्यांमध्ये मध्यभागी असणारे जे उरोस्थ असतात बोन्स जे असतात त्यांना स्टॅर्नर्स असं म्हटलं जातं. हर्ट्स खालीलपैकी कशाचे SI एकक आहे? ध्वनीचा वेग, तरंगांची वारंवारता, तरंग लांबी का मग प्रकाशाची तीव्रता? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे तरंग लांबी तरंगाची वारंवारता हे याचं अचूक उत्तर आहे. कारण का की एका सेकंदामध्ये होणाऱ्या आवर्तनाची किंवा कंपनाची जी काही संख्या म्हणजेच वारंवारता आणि ती हर्ट्ज मध्ये या ठिकाणी काय केले ते मोजली जाते. मग ध्वनीचा वेग जो काही आहे तो प्रति सेकंदामध्ये मोजला जातो, तरंग लांबी जी आहे ती मीटर मध्ये मोजली जाते आणि प्रकाशाची तीव्रता ही कॅडला मध्ये मोजली जाते. मी मगाचपासून सांगते प्रकाशाची तीव्रता कॅडला मध्ये मोजतात. गोवर हा आजार जो काही आहे तो खालीलपैकी कशामुळे होतो? जीवाणू, विषाणू, कवक का मग प्रोटोझोआमुळे होतो? याचं अचूक उत्तर आहे विषाणूंमुळे होतो. गोवर हा मार्बिलीव्हायरस या विषाणूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त आढळतो. जीवाणूमुळे काय होतो? टायफॉइड होऊ शकतो, क्षयरोग, टीबी, कॉलरा यासारखे आजार होतात. त्याच्यानंतर कवक जे काय आहे ते गजकर्ण, खाज, त्वचेचे आजार आहेत. आदिजीवमध्ये मलेरिया असेल, त्याच्यानंतर अमिबिआयसिस असेल, हे आजार या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. सूर्यमाला ब्रह्मांडातील ताऱ्यांमध्ये प्रचंड ऊर्जेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे होते? बघा ब्रह्मांडातील ताऱ्यांमध्ये जी ऊर्जा असते ती कोणत्या प्रक्रियेमुळे घडते? आता हाच प्रश्न मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होता सुरुवातीला. अणुबॉम्बची जी काही आहे ती प्रक्रिया याच्यामध्ये आणि यात सिमिलर बऱ्याचदा या ठिकाणी पॉइंट्स बघायला मिळतात. केंद्रकीय विखंडन, केंद्रकीय सम्मिलन, रासायनिक ज्वलन का गुरुत्वाकर्षीय आकुंचन? आता याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे केंद्रकीय
संमेलन याच्यामुळे या ठिकाणी काय होत असतं, सूर्याच्या केंद्रकामध्ये उच्च दाब किंवा तापमानामुळे हायड्रोजनच्या केंद्रकाचे संमेलन होऊन हेलियम तयार होतो आणि या प्रक्रियेमध्ये प्रचंड प्रकाश आणि उष्णता निर्माण होते. मग केंद्रकीय विखंडन हे कशामध्ये आहे, तर ऑब्व्हियसली अणुभट्टीमध्ये आहे. त्या अणुबॉम्बमध्ये वापरली जाणारी ही प्रक्रिया आहे, सूर्यामध्ये नाही. आणि ऑप्शन सी आणि डी याच्यामध्ये ताऱ्याच्या ऊर्जेचा हा स्रोतच येत नाही. रासायनिक ज्वलन असेल म्हणजे गुरुत्वीय आकुंचन असेल, त्यामुळे ह्या दोन ऑप्शनचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही. पुढचं आहे वनस्पतीमधील बाष्पोत्सर्जन ही क्रिया प्रामुख्याने कोणाद्वारे घडते, मुळं, पर्णरंध्र का खोड, फुलं. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्णरंध्र. आता पर्णरंध्र का, कारण पर्णरंध्रामध्ये छोटे असे बारीक अशी छिद्र असतात आणि त्या छिद्रांमुळे काय होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जी काही उष्णता आहे, बाष्पीभवन जे काय आहे ती क्रिया या ठिकाणी घडते आणि बाष्पोत्सर्जन घडतं. मग मुळं काय करतात, खनिज पाणी शोषून घेतात. खोड काय करतात, ते पानांपर्यंत पोहोचवतात आणि फुलं म्हणजे या ठिकाणी पुनरुत्पादन करणारा अवयव मानला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो, जिप्सम, संगमरवर, चुना का मग ग्रॅफाइट. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जिप्सम हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण जिप्सम हा एका विशिष्ट तापमानाला म्हणजे जवळजवळ 373 डिग्री सेल्सिअसला तापवले असता त्यातील पाण्याचा 3/4 भाग निघून जातो. कॅल्शियम सल्फेट आणि हेमेहायड्रेट जे आहे ते बनतं, ज्याला आपण प्लास्टर ऑफ पॅरिस सुद्धा म्हणतो. मग संगमरवर जे आहे ते कॅल्शियम कार्बोनेट आहे, चुना जे आहे ते कॅल्शियम ऑक्साईड आहे आणि ग्रॅफाइट जे आहे ते कार्बनचं एक अपरूप आहे, जे पेन्सिलीमध्ये शिशांच्या रूपाने वगैरे वापरलं जातं ते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रथिन मानवी त्वचा, केस आणि नखांमध्ये आढळते, मायोसिन, कॅराटीन, हेमोग्लोबिन का मग अल्ब्युमिन. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कॅराटीन. हे मानवी शरीरामध्ये जे केस आहेत किंवा आपली नख आहेत, त्वचा आहेत किंवा मग जनावरांची किंवा प्राण्यांची शिंग, खूर असतात ते बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ते जलरोधी असतात, त्याच्यानंतर मजबूत असतात आणि तंतुमय प्रथिन याच्या प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. आता मायोसिन हा ऑप्शन का नाही आहे बरं, म्हणजे कॅरोटीन काय, तर मायोसिन का नाही, तर मायोसिन मध्ये स्नायूंच्या हालचालीसाठी लागणारी प्रथिन असतात. हिमोग्लोबिन मध्ये मी सांगितलं तसं तांबड्या रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेणारी प्रथिन असतात. अल्ब्युमिन जे असतं ते अंड्याचा पांढरा भाग असतो किंवा रक्ताचा जो प्लाझ्मा असतो त्यामध्ये आढळणारं हे प्रोटीन असतं. पुढचं आहे ते म्हणजे दाब, प्रेशर मोजायचे SI एकक हे काय आहे, न्यूटन, पास्कल, जूल का मग वॉट. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पास्कल. कारण यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की हे क्षेत्रफळावरती प्रयुक्त होणाऱ्या बलाला दाब असं म्हणतात आणि ते SI एकक जे आहे ते म्हणजेच पास्कल आहे. मग न्यूटन हे बलाचं एकक आहे, जूल हे ऊर्जा आणि कार्याचं एकक आहे आणि वॉट हे विद्युत शक्तीचं एकक आहे. पुढचा प्रश्न, लास्टचा प्रश्न आहे, मानवामध्ये रातआंधळेपणा हा विकार कोणत्या पेशींच्या अकार्यक्षमतेमुळे होतो, ते म्हणजे शंकुपेशी, दंडपेशी, चेतापेशी का मग पारपटल पेशी. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दंडपेशी. दंडपेशींच्या अशक्तपणामुळे या ठिकाणी काय होतं, मानवी दृष्टीपटलावरती असणाऱ्या मंद प्रकाशावरती किंवा अंधारात पाहण्यासाठी ती मदत करते. मग एक जीवनसत्वाच्या अभावामुळे हा रातआंधळेपणा आपल्याला होऊ शकतो. मग शंकुपेशी काय करते, तर तीव्र प्रकाश जो काही आहे तो पाहण्यासाठी, रंग ओळखण्यासाठी शंकुपेशी उपयोगी पडते आणि राहिलेल्या ज्या दोन पेशी आहेत, चेतापेशी, ही संवेदनशील असतात, याचा काही रातआंधळेपणाशी संबंध नाही, पारपटलाचा सुद्धा नाही. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दंडपेशी. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ, तुम्हाला हे जे प्रश्न उत्तर आहेत ते छान पद्धतीने समजले असणार आहेत. या पुढची सुद्धा सिरीज तुम्ही या ठिकाणी अशाच पद्धतीने बघा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बाकीचे विषय सुद्धा क्लिअर होतील. या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट नोटीस केलेली असणार की आपण फक्त एकच प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेला नाहीये, तर प्रश्नांबरोबर आलेल्या पर्यायांचे सुद्धा स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघितल्यामुळे फक्त 100च नाही तर 100 पेक्षा जास्त प्रश्नांची तयारी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुमची झालेली आहे. जर तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मदतपूर्ण असेल. इतरांपर्यंत, गरजूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. धन्यवाद.